नमस्कार. किमंतु लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. घराण्यांचा इतिहास या आपल्या मालिकेतील आजचा आपला 9वा भाग आहे. या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत घराण्याचा इतिहास न सापडण्यामागची काही कौटुंबिक कारण. जर आपण या मालिकेतील हा 9वा भाग प्रथमच पाहत असाल, याच्या आधीचे भाग पाहिले नसतील, तर आपल्याला विनंती आहे की ही संपूर्ण मालिका किंवा घराण्यांचा इतिहास कसा शोधावा, त्यात कुठल्या अडचणी येतात हे समजून घेण्यासाठी आपण कृपया याच्या आधीचे सर्व भाग पाहावे. म्हणजे या भागामध्ये आपण काय चर्चा करतो आहोत ते आपल्या ध्यानी यायला मदत होईल. तर विषय असा आहे की पुष्कळ मित्र आपल्या घराण्याचा इतिहास शोधत असतात, अनेक ठिकाणी शोधतात, अनेक कागदपत्र त्यांना मिळतात, अनेक विषय त्यांना समजतात, परंतु घराण्याचा इतिहास संपूर्णपणे त्यांच्या समोर कधी उलगडत नाही. त्याचं कारण काय आहे की आपण ज्या घराण्याचा इतिहास शोधतोय किंवा आपल्या घराण्याचा आपण इतिहास शोधतोय, त्या घराण्याच्या इतिहासामध्ये जी कौटुंबिक पार्श्वभूमी असते त्या घराण्याची, त्या कौटुंबिक पार्श्वभूमीमध्येच काही उणिवा असतात, काही दोष असतात, काही गडबडी असतात, काही मानवी चुका असतात, काही दस्तावेजाशी संबंधित गैरसमज असतात. त्याच्यामुळे घराण्याचा इतिहास संपूर्णपणे कधीही उजेडात येत नाही. तर या भागामध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत की जर मी माझ्या घराण्याचा इतिहास शोधत असेल तर माझ्याच कुटुंबामध्ये काही गडबड नाही ना, ज्याच्यामुळे मला घराण्याचा इतिहास समजत नाही, आणि जर असेल तर ती कोणती कारणं आहेत जी मला माझ्या घराण्याचा इतिहास शोधण्यापासून रोखतायत. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतु ओंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतु लाईव्ह युट्यूब चॅनल. ही जी घराण्याचा इतिहास न सापडण्याची काही कौटुंबिक कारणं आहेत, त्याच्यामध्ये पण काही उपप्रकार आहेत. एक 15 ते 16 उपप्रकार आहेत. तर ते एक एक उपप्रकार आणि त्यांची ती उपप्रकाराच्या अंतर्गत असणारी कारणं आपण थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे इतिहासाचं जतन करण्याच्या प्रेरणेचा अभाव. मला माझ्या घराण्याचा इतिहास सापडत नाही कारण माझ्या घराण्यातल्या लोकांना असं वाटतच नाही की माझ्या घराण्याचा इतिहास जतन केला गेला पाहिजे. त्यांच्यामध्ये ती जाणीवच नाही, त्यांच्यामध्ये ती प्रेरणाच नाही की त्यांना असं वाटतंय की मी माझ्या घराण्याचा इतिहास जतन करावा आणि तो इतरांना देखील समजावून सांगावं. मग असं का होतं? असं होतं त्याचं कारण की कुटुंबातल्या सदस्यांना त्यांच्या इतिहासाची जाणीवच नसते. जाणीव असेल तर त्यांना त्या इतिहासाचं महत्व तेवढंसं जाणवत नाही. कित्येक जे आपले कुटुंबीय असतात त्यांच्यामध्ये इतिहासाचं इतकं अज्ञान असतं की एवढे थोर पुरुष आपल्या वंशामध्ये होऊन गेले हे त्यांच्या ध्यानीमध्ये सुद्धा नसतं. कित्येक मोठमोठे वतनदार, देशमुख, देसाई, राजे, महाराजे यांची घरं मला माहिती आहेत. त्यांचे आत्ताचे सध्याचे जे वंशज आहेत त्यांना त्यांच्या पूर्वजांची थोरवी बिलकुल माहित नाही, निव्वळ अज्ञान आहे. मग इतकं जर अज्ञान असेल तर इतिहास कसा सापडेल त्या घराचा? नाही सापडणार. पुढचं गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांना काय आहे की अज्ञान नाहीये, त्यांना ज्ञान आहे की हा माझे पूर्वज कोण होते, त्यांनी काय केलं. परंतु काही लोक हे जे आहेत ना, त्यांना ज्ञान आहे पण ते स्वतःच्याच पूर्वजांचं अवमूल्यन करत असतात किंवा पूर्वजांचा जो इतिहास आहे, घराण्याचा जो इतिहास आहे त्याचं मूल्यमापन कमी करत असतात. त्यांना असं वाटतं की ठीक आहे, होते माझे पूर्वज, केली त्यांनी लढाई, झालं काही, पण ते काही तितकंसं महत्वाचं नाही. म्हणजे मोठमोठी घराणी आहेत, सरदार घराणी, तेवढं काय माझ्या घराण्याचा इतिहास मोठा नाही. मी माझं स्वतःचं महत्व कमी करतो, मी माझ्या घराण्याचं महत्व कमी करतो. त्याच्यामुळे पण घराण्याचा इतिहास शोधण्यामध्ये अडचणी निर्माण होतात, कारण मी स्वतःलाच कमी समजायला लागलो इतरांपेक्षा विनाकारणच, माझा मीच. तर मग माझ्या घराण्याचा इतिहास दैदिप्यमान जरी असला तरी तो लोकांच्या समोर कसा आहे, मीच स्वतःला कमी समजतो, मी माझ्या घराण्याला कमी समजतो. एक मोठी समस्या आहे. दुसरी एक गोष्ट आहे की नवीन पिढी जी असते त्या नवीन पिढीला जुनी माहिती किंवा इतिहासाबद्दल अनास्था असते. आज आपण बघतो की आज आपल्या नवीन पिढीचे करिअरचे विषय कुठले? मला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला फॉरेनला जायचंय, मला अजून दुसऱ्या काही गोष्टी करायच्या, MBA करायचंय, CA करायचंय, अनेक करिअरचे मार्ग आहेत. पण मला इतिहास तज्ञ व्हायचंय किंवा मला इतिहास शोधायचा आहे माझ्या घराण्याचा, ही शक्यतो फार कमी नवीन पिढीमध्ये हे क्षेत्र स्वीकारणारे किंवा प्रोफेशन स्वीकारणारे लोक आहेत. नवीन पिढीची याच्याकडे अनास्था आहे. त्याच्यामुळे हा विषय काय आहे की कोणीतरी एखादा, आपण म्हणतो की वृद्ध वयस्कर माणूस आहे, त्याचा विषय असा लोकांचा ग्रह झालेला असतो, तो इतिहासकार नेहमी थकला भागलेला असतो आणि मी कशाला इतिहासकार होऊ. या सगळ्या गोष्टींमुळे पण काय होतं, घराण्याच्या इतिहासाकडे दुर्लक्ष होतं. आणि हे काही उगाच होतं असल्याचं कारण नाही. विषय असा आहे की आज आपल्या सगळ्यांची जीवनशैली बदललेली. आज आपल्या जीवनशैलीमध्ये आपल्याला सर्वांना भविष्याचा विचार करणं भाग आहे की आज मी खातो तर उद्या मला कुठे खायला मिळेल, माझी नोकरी आज आहे तर उद्या टिकेल का नाही. आपण आपल्याला आपलं अस्तित्व राखून ठेवण्यासाठी सातत्याने भविष्याकडे बघावं लागतं.
त्यामुळे मागे वळून इतिहासाकडे बघणं आणि इतिहासाचा अभ्यास करणं, त्यात घराण्याचा इतिहास शोधणं, ही गोष्ट आजच्या काळामध्ये व्यावहारिक दृष्ट्या जशी अवघड आहे करता येणं, की मी कामधाम सोडेल, नोकरी सोडेल आणि फक्त इतिहासावर माझा उदरनिर्वाह करेल, अशी परिस्थिती नाही. त्याच्यामुळे बदललेल्या जीवनशैलीमध्ये पण काय होतं, की घराणं एखादं किती महान असलं, थोर असलं तरी तिच्या वंशजांना पोटापाण्यासाठी जे व्यवसाय करावे लागतात किंवा जे त्यांच्या चरितार्थ असलेली जी साधनं असतात त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. त्यामुळे पण काय होतं, घराण्याचा इतिहास सापडत नाही, कारण घराण्यातले सदस्यच त्याच्याबद्दल पुढाकार घेत नाही. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे नावामध्ये बदल होतो. आपल्याला असं वाटतं की माझं आडनाव आहे ते पुरातन काळापासून 1000 वर्षापासून जे आहे तेच आहे, असं नसतं. काळाच्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यामध्ये आडनावांमध्ये बदल होतात. तुम्ही स्थलांतर करता त्याच्यामध्ये आडनावांमध्ये बदल होतात, पडनावं पडतात. काही लोक जे असतात ते व्यक्ती असतात त्यांची पण नावं बदलतात, त्यांच्या पदव्या बदलतात. एकाच नावाच्या 4 व्यक्ती असतात, त्याच्यामुळे गोंधळ निर्माण होतो. किंवा एकच व्यक्ती असते तिचे 4 वेगळे वेगळे उल्लेख असतात. या सगळ्या गोष्टींमुळे पण काय होतं, हे नावामध्ये बदल झाल्यामुळे पण घराण्याचा इतिहास शोधायला अडचणी येतात. घराण्याच्या नावांची जर तुम्ही वंशावळ बघितली तरी वंशावळ बघितल्यावर वाचली वंशावळ तरी त्या वंशावळीमध्येच कितीतरी वेळ गोंधळ उडतो आपला, की हा नक्की कोण आहे. इतके या नावांमधले बदल असतात, ते मोठ्या प्रमाणात असतात. त्याच्यानंतर जुनी कागदपत्र असतात या नावांबद्दल माहिती देणारी किंवा आडनावांबद्दल माहिती देणारी, ती कागदपत्र उपलब्ध नसतात. त्याच्यामुळे पण नावं शोधता येणं किंवा नावांमध्ये काय गडबड आहे, या व्यक्तीच्या नावामध्ये काय गोंधळ आहे हे शोधता येणं अवघड होतं. आणि याच्यामुळे पण घराण्याचा इतिहास शोधण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बाधा येते, की कोणी काय केलं नेमकं. उदाहरणार्थ प्रतापसिंह नावाचे माझे 5 वंशज आहेत. तर प्रतापसिंह नावाचे माझे 5 वंशज आहेत, तर कुठला प्रतापसिंह महत्वाचे आहेत माझ्या याच्यामध्ये पिढीमध्ये मला कळत नाही, आणि कुठले नामदार आहेत, अशा बऱ्याच गडबडी होत असतात. त्यामुळे नावांचा बदल हे पण घराण्यातील किंवा कुटुंबातील नावांचा बदल हे पण घराण्याचा इतिहास शोधण्यामागे एक मोठी अडचण आहे किंवा पुढे येण्यामागे एक मोठी अडचण आहे. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे प्रथा परंपरांचं विस्मरण. आपण एखाद्या गोष्टीला घराणं का म्हणतो, एखाद्या गोष्टीला कुटुंब का म्हणतो, माणसांच्या समूहाला कुटुंब किंवा घराणं आपण का म्हणतो, तर त्या कुटुंबाच्या किंवा घराण्याच्या स्वतःच्या काही प्रथा परंपरा असतात, स्वतःचं काही वैशिष्ट्य असतं. त्याच्यामुळे ते घराणं इतरांपेक्षा आपल्याला सहज वेगळं ओळखता येतं. पण दुर्दैवाने काय झालं, आजच्या काळामध्ये कुटुंबातलं पारंपरिक ज्ञान आणि कुटुंबाला मिळालेल्या पदव्या, कुटुंबातले जे लोक वेगळ्या हुद्द्यावर होते त्याची माहिती हळूहळू हरवत चाललेली आहे. कारण जसे जसे दिवस चाललेत पुढं तसं लोकांचं या गोष्टीबद्दल महत्व कमी होत चाललेलं आहे. आणि ती लोकांना स्वतःच्या घरामध्ये पण कोण लोक कुठल्या हुद्द्यावर होते कधी हे सांगता येत नाही. म्हणजे एखाद्याची 14व्या शतकापासूनची सगळी वंशावळ सापडते आणि ती खरी पण असते, सुदैवाने ती अधिकारिक असते, पुराव्याने सिद्ध होते की वंशावळ खरी आहे. पण घरातल्या माणसांना माहित नसतं की माझ्या घरात किती थोर माणसं होऊन गेले, त्यांनी काय काय काम केले. दुसरी गोष्ट अशी की सांस्कृतिक बदलांमुळे पण जुन्या परंपरा विस्मरणात जातात. म्हणजे 100 वर्षाचा काळ किंवा 600 वर्षाचा काळ हा काही छोटा काळ नसतो. माझ्या घराण्याची समजा मला 600 वर्षापासून जे वंशावळ सापडली, तर 600 वर्षापासून या ज्या आपल्या जगामध्ये किंवा वास्तवामध्ये जे जे काही सांस्कृतिक बदल झाले, सांस्कृतिक बदल अनेक कारणामुळे होतात. परकीय चक्रामुळे होतात, आक्रमणामुळे होतात, धर्म बदलल्यामुळे होतात, नैसर्गिक आपत्तींमुळे होतात. अनेक कारणांमुळे सातत्याने सांस्कृतिक बदल हे समाजात होत असतात. त्या सांस्कृतिक बदलांबरोबर परंपरा देखील बदलत जातात. मी असं धरून चालतो हीच माझ्या घराण्याची परंपरा आहे, पण माझे पूर्वज मागे ते मानत असतील असं नाही. कदाचित त्यात खंड पडला असेल, परत मानत असेल, दुसरीच परंपरा चालू झाली असेल. हे सर्व सांस्कृतिक बदलांमुळे होत असतं. त्याच्यामुळे पण ह्या सांस्कृतिक बदलांचं, परंपरांमध्ये जे सांस्कृतिक बदल होतात किंवा सांस्कृतिक बदलांमुळे ज्या परंपरा बदलतात त्याचं कुठेच काही कोणी लिहून ठेवलेलं नसतं की ही घटना घडल्यामुळे या परंपरेमध्ये बदल केलाय कुटुंबाचे, असं कुठे लिहून ठेवलेलं नसतं. त्यामुळे कुठे नाही कुठे आपल्याला काही कड्या आपण जुळवत असतो, त्या कड्या जुळतच नाहीत आणि आपल्यालाच माहित नसतं की आपली परंपरा खरी का खोटी कुठली. त्यामुळे पण कुटुंबाच्या घराण्याचा इतिहास शोधण्यात अडचणी निर्माण होतात. आता सांस्कृतिक बदल आहे ते ठीक आहे, सांस्कृतिक बदलामुळे एखादी गोष्ट झाली तर वेगळी गोष्ट आहे, त्याला कोणी काही करू शकत नाही. एखाद्या घराणं किंवा एखादा माणूस ती गोष्ट अडवू शकत नाही, आपण काळाची काठी उलटे नाही करू शकत. परंतु काही काही घराण्यामध्ये काय असतं की ह्या घराण्यांनी स्वतःची जुनी रीतभात सोडून दिलेली असते. या घराण्याने स्वतःच परंपरा पाळणं बंद केलेलं असतं. त्या खऱ्या खोट्या बदलल्या ती नंतरची गोष्ट, ते पाळतच नसतात परंपरा, ते आता दुसऱ्याच जगामध्ये जगत असतात. त्या परंपरांचाच काही मागमूस लागला नाही की त्या घराण्याच्या इतिहासाचा मागमूस लागला. हे पण एक मोठं कारण. दुसरं कारण म्हणजे काही लोक असे असतात की जाणून बुजून त्या परंपरांची उपेक्षा करत असतात. म्हणजे माझ्या घराण्याच्या ज्या परंपरा चालत आल्या, एखादा त्या घराण्यामधला माणूस असा निघतो एखाद्या पिढीतला की त्याला काही ते आवडतच नाही. तो स्वतःच्या परंपरांची उपेक्षा करतो, त्यांची हेटाळणी करतो, चेष्टेचा भाग करतो, त्या परंपरा कशा बंद पडतील हे पाहतो.
त्याच्यामुळे पण या परंपरा बंद पडतात आणि घराण्याच्या इतिहासामध्ये एक कडी तुटून जाते, जे आपल्याला ज्ञान देत असते. दुसरी जी गोष्ट आहे ती अशी होते बऱ्याचदा, की एखादं घराणं जेव्हा लयाला जातं किंवा एखाद्या घराणं नव्याने उदयाला येतं, एखाद्या घराणं नावारूपाला येतं, एखाद्या घराण्याचा ऱ्हास होतो, त्यावेळेला त्या घराण्याच्या भोवती पुष्कळ मिथकं आणि दंतकथा रचल्या जातात. कधी जाणीवपूर्वक रचल्या जातात गोष्टी दडवण्यासाठी, कधी कळत नकळत रचल्या जातात, कधी त्रयस्थान करून रचल्या जातात. आणि या मिथकं आणि लोककथांमध्ये ज्याने त्या रचल्या तो स्वतःच्या परंपरा निर्माण करतो. त्या घराण्याच्या परंपरा असतीलच असं नाही. म्हणजे ज्याने कोणी या लोककथा रचल्यात, मिथकं रचली, तो स्वतःच्या नावाने किंवा स्वतःच्या मनाने त्या घराण्याला काही ना काही परंपरा चिकटवतो. आणि ती कुठली परंपरा खरी, या लोककथांमध्ये असलेली परंपरा खरी का त्या घराण्याची परंपरा खरी, नंतर कळत नाही. एवढी त्याची सरमिसळ भेसळ होऊन जाते. त्यामुळे पण घराण्याचा इतिहास कळायला समस्या निर्माण होते. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे की परंपरांचा हा जो विसर पडतो किंवा परंपरा या खंडित होतात वेगळ्या वेगळ्या कारणाने, त्याच्यामुळं घराण्यांच्या इतिहासामध्ये काही गोष्टींचं स्पष्टीकरण मिळण्यामध्ये किंवा पुरावे मिळण्यामध्ये फार अडचण निर्माण होते. मुळातच घराण्यांच्या इतिहासाच्या परंपरांचा शोध घेणं हे एक मोठं आव्हानात्मक काम. म्हणजे सहज तुम्ही परंपरा जाताय तर शोधू शकत नाही किंवा सिद्ध करू शकत नाही की ही परंपरा होती. त्याच्यामध्ये पण जर अशा रीतीने परंपरांचा विसर पडला, त्यात खंड पडला, त्यात मिथकं आणि दंतकथा मिसळल्या, तर मग या परंपरा मोठ्या प्रमाणामध्ये घराण्याचा इतिहास शोधण्यामध्ये अडचणीच्या ठरू शकतात. त्याच्यामुळे पण मोठ्या समस्या निर्माण होतात. पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे, चौथा मुद्दा, तो म्हणजे कुटुंबाचं विभाजन. आपण नेहमी वंशावळ बघतो. वंशावळीमध्ये माझा एक मूळ पुरुष असतो, त्याच्यापासून वेगवेगळ्या ब्रँचेस निर्माण होतात. जर माझं घराणं मोठं असेल तर त्या ब्रँचेस वाढत 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 जाऊन कधी कधी त्यामध्ये शेकडोनी नावं येतात त्या वंशावळीमध्ये. असं काय शेकडोनी नावं येतात याचा अर्थ काय होतो की वेगवेगळ्या पिढीमध्ये वेगवेगळ्या काळामध्ये त्या घराण्याचे सदस्य किंवा वेगवेगळी कुटुंब संपूर्ण देशभरात किंवा परदेशात कुठे कुठेतरी पसरलेली असतात. आता हे जर लोक असे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेले असतील तर त्यांच्याबरोबर माहिती पण वेगवेगळ्या ठिकाणी पसरते. आणि कुटुंबाचे सदस्य जर वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतील तर ते सगळ्यांना भेटता येणं शक्य होत नाही, त्यांची मतं घेता येणं शक्य होत नाही, कदाचित लोक कोऑपरेट पण करत नाहीत, सहकार्य पण देत नाहीत. त्याच्यामुळे कुटुंबाच्या विभाजनामुळे घराण्याचा इतिहास शोधण्यामध्ये भरपूर अडचणी निर्माण होतात. त्यातली काही गोष्टी आपण पुढे बघूया. पहिली गोष्ट अशी आहे की नुसतं विभाजन महत्वाचं नाही. कुटुंबाचं वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये विभाजन झालं आणि वेगवेगळ्या शाखांमध्ये विभाजन झालं घराण्याचं, आणि ती वेगवेगळी कुटुंब वेगवेगळ्या ठिकाणी राहायला लागली इथपर्यंत ठीक आहे, त्यांना जाऊन शोधता तरी येईल. परंतु हे जे कुटुंबातील विभाजन आहे, या विभाजनामुळे माणसं विरक्त होतात. विरक्त म्हणजे काय की त्यांना घराण्याच्या इतिहासाबद्दल काही वाटतच नाही, त्यांना आपल्या पूर्वजांबद्दल काही वाटतच नाही. मागचा जो धागा असतो त्यांचा मूळगावचा तुटून गेलेला असतो. त्यांना मागे बघायचं पण असतं काय आहे काय नाही, कशामुळे झालेलं आहे. कोणी विचारलं तर वेळ मारून देतात. मला काही त्याच्याबद्दल आसक्ती वाटत नाही, प्रेम जिव्हाळा वाटत नाही, घराण्याबद्दल जगतोय ना मी, माझा पगार येतो ना, माझी पेन्शन येते ना, अशी माणसाच्या अंगामध्ये विरक्तता येते. अशी जर विरक्ती कुटुंबातल्या सदस्यांमध्ये आली तर मग त्या कुटुंबाचा घराण्याचा इतिहास शोधणं फार अवघड जातं. कारण तुम्हाला माहिती द्यायला समोरचा माणूस उत्सुकच नसतो. कुटुंबाच्या विभाजनाचा हा एक मोठा तोटा होतो. पुढची गोष्ट म्हणजे कुटुंबाचं जेव्हा विभाजन होतं तेव्हा ती कुटुंबाची जी माहिती एक गट्टा एका ठिकाणी असते एका गावामध्ये, ती सगळी विस्कळीत व्हायला लागते. 4 भाऊ असतात, 4 वेगळ्या ठिकाणी राहायला जातात. तिथून पुढे त्यांचा वेगळा वंश चालू होतो, ते परत वेगळ्या वेगळ्या ठिकाणी विखुरतात. अशा रीतीने या सगळी माणसं जेवढी विखुरतील तेवढी घराण्याची माहिती विस्कळीत होत जाते. तिच्यामध्ये अफवांचा बाजार उठायला सुरुवात होते. अनेक वेळा काय होतं की कुटुंब एकच असतं, घराणं एकच असतं, पण ते वेगवेगळ्या संस्कृती मानत असतात. एकाच घरामध्ये वेगवेगळे धर्म मानणारे, जात मानणारे, संप्रदाय मानणारे लोक असतात, वेगवेगळी संस्कृती मानणारे लोक असतात. त्याच्यामुळे पण काय होतं की प्रत्येक जण काहीतरी वेगळं आपल्याला सांगतो. म्हणजे घराण्याचा इतिहास एक हत्तीसारखा आहे आणि वेगळे वेगळे लोक त्या हत्तीच्या अवयवाला हात लावून वेगळे वेगळे काहीतरी कल्पना करतात, डोळ्याला पट्टी बांधून. तसं सांस्कृतिक विलगतेमुळे कुटुंबाबद्दल किंवा घराण्याबद्दल नवीन नवीन धारणा तयार होतात, ज्याच्यामुळे मूळ घराण्याचा इतिहास शोधण्यामध्ये अडचण निर्माण होते. अनेकदा काय होतं की कुटुंबातल्या लोकांचा एकमेकांशी संपर्कच तुटून जातो, संबंधच तुटून जातो. काही काही ब्रँचेस असतात ते एवढ्या लांब 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 निघून जातात की आपल्याला माहिती असतं की अरे हा माझा पूर्वज आहे ना, हा 16व्या शतकामध्ये कुठेतरी इथून निघून गेले, पण तो नक्की कुठं निघून गेलाय आणि काय करतोय आज कोणालाच सांगता येत नाही. पण एक ब्रँच माझी सुटली एवढं माणसांना माहीत असतं. त्याच्यामुळे पण इतिहास शोधण्यामध्ये अडचणी निर्माण येतात. बऱ्याचदा काय होतं की अशी कुटुंब वेगळे वेगळे होत नाहीत, लांब जात नाहीत. कुटुंब बऱ्यापैकी एकाच ठिकाणी असतं, भावकी बऱ्यापैकी एकाच गावामध्ये असते. पण या सगळ्या लोकांमध्ये एवढे टोकाचे वैयक्तिक मतभेद असतात की एकमेकांचं तोंड बघायला पण तयार नसतात. त्याच्यामुळे पण बऱ्याचदा काय होतं की
जेव्हा तुमच्यामध्ये एवढे मतभेद असतील किंवा एवढं कट्टर वैर असेल, तुम्ही 4 पिढ्या पोचलेल्या एकाच घरामध्ये, त्यावेळेला कुठलाही माणूस घराण्याचा इतिहास सांगायला समोर येत नाही किंवा घराण्याचा इतिहास सांगायला सहकार्य करत नाही. एखादा माणूस पुढाकार घेत असलेला दुसरा माणूस त्याला विरोध करतो, तिसरा माणूस त्याला कशी आग लागेल प्रोजेक्टला ते बघायला लागतो, कसा तो संशोधन करणारा पळून जाईल हे शोधायला लागतो. अशा अनेक गोष्टी होतात. त्याच्यामुळे वैयक्तिक मतभेदांमुळे पण कुटुंबातल्या घराण्याचा इतिहास आपल्याला कळत नाही. दुसरी एक गोष्ट आहे की कुटुंबातले जे सदस्य असतात ते एकमेकांपासून सामाजिक दृष्ट्या दुरावलेले असतात. म्हणजे समाजामध्ये त्यांचा जो स्तर असतो तो खूप वर खाली असतो, त्याच्यामध्ये खूप फरक असतो. कुणी खूप गरीब असतो, कुणी खूप श्रीमंत असतो, कुणी खूप प्रस्थापित असतो, प्रसिद्ध असतो, कुणी खूप असतो माणूस तो पडद्याच्या मागे असतो, कोणाला खायची पंचायत आहे तर कोणाच्या घरी दुधाच्या नद्या वाहत आहेत. अशी सामाजिक दरी झाली त्या कुटुंबामध्ये की मग एका स्तरामधला माणूस दुसऱ्या स्तरातल्या माणसाला संबंध ठेवत नाही किंवा मदत करायला तयार होत नाही. अनेकदा काय होतं की कुटुंबातले जे सदस्य असतात, जे वेगवेगळ्या समाजाच्या स्तरामध्ये राहतात, त्यांचा समाजाशी संबंध तुटून जातो. कुटुंबाशी तर त्यांचा संबंध तुटतोच, पण स्तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बदलल्यामुळे सामाजिक स्तर समाजाशी त्यांचा काही संबंध राहत नाही. ते स्वतःपुरतं फक्त माणसं पाहत असतात, स्वतःचं काम स्वतःचं घर एवढंच जगत असतात. मग ती कूपमंडूक वृत्ती माणसाच्या मनामध्ये तयार झाली की कुटुंबाचा इतिहास ही खूप मोठा व्याप्ती असणारा विषय, त्या विषयाला हात घालायला माणसं तयार होत नाहीत, त्यात इंटरेस्ट घ्यायला स्वारस्य घ्यायला तयार होत नाहीत, माहिती द्यायला तयार होत नाहीत. फक्त स्वतःचं जे काही पुढे चाललंय तेवढं फक्त माणसं बघत राहतात. हा पण एक कुटुंब विभाजनाचाच दुष्परिणाम. त्याच्यामुळे काय होतं की हे सगळे लोक जे असतात ते एकमेकांशी एवढे दुरावतात, त्यांचे संबंध एवढे तुटतात की कधी कधी वैरी आहेत का काय कळायला मार्ग नाही, किंवा इतके अनोळखी दाखवतात की एकाच ब्रँडचे लोक आहेत, एकच आडनाव लावणारे लोक आहेत, पुरावेळी दिसतंय की हे एकाच भावकीचे लोक आहेत, पण त्यांचं एकमेकांच्या समोर येतील किंवा बोलतील तेव्हा असं वाटतं की अनोळखी आहेत का एकमेकांना किंवा वैरी आहेत का एकमेकांना. अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पण काय होतं, कुटुंबाचा इतिहास सापडत नाही. पुष्कळदा काय होतं की काही कुटुंबातले लोक असतात ते खूप लांब गेलेले असतात. म्हणजे पहिल्यांदा ते लोक फक्त भारतातच जायचे, पण आता लोक विदेशात परदेशामध्ये जातात, तिकडे जाऊन स्थायिक होतात. त्यांच्याबरोबर कुटुंबाच्या माहितीचा एक हिस्सा पण तिकडे जातो आपला, तो जो आपल्याला कधीच कळत नाही. म्हणजे तुमचे जर समजा 4 काका असतील, त्यातले 4 पंजोबा असतील असं जरा तुमचे, तर एक खरे पंजोबा आणि 3 चुलत पंजोबा आहेत असं गृहीत धरा. आणि ते 3 चुलत पंजोबा 3 वेगळ्या वेगळ्या दिशामध्ये गेले असतील, तर ते त्यांच्याबरोबर जाताना कुटुंबाच्या माहितीचा एक हिस्सा पण तिकडे 3 देशामध्ये किंवा 3 दिशांना घेऊन जातात. आणि त्यांच्याशी संपर्कच नाही होऊ शकला तर ती जी कौटुंबिक माहिती त्यांच्याबरोबर निघून गेलेली आहे ती कायमची विस्मरणात जाते किंवा नाहीशी होते. अजून काही घटना कुटुंबामध्ये घडतात की ज्याच्यामुळे काय होतं की कुटुंबातले सदस्य एकमेकांपासून होतात आणि परत कधी एकमेकांच्या जवळ येत नाही. उदाहरणार्थ काही काही विध्वंसक घटना घडतात आपल्या घरामध्ये, घरगुती हिंसेच्या घटना घडतात, घरगुती शोषणाच्या घटना घडतात, काही काही वेळेला गुलामगिरीच्या अमानवी घटना घडतात. अनेकदा आपल्या कुटुंबातले सदस्य असतात काही काही ते गुन्हेगारी क्रियाकल्पामध्ये गुंतलेले असतात. त्याच्यामुळे पण काय होतं की त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे समाज त्यांना वाळीत टाकतो, कुटुंब त्यांना वाळीत टाकतं, घराणा त्यांच्याशी संबंध तोडतं. घरगुती हिंसेला काही लोक बळी पडतात, ते कायमचे त्या घराण्याबद्दल मनामध्ये द्वेष भावना बाळगून राहतात. म्हणजे घराण्यातली एखादी स्त्री आहे ती आता काही करू नाही शकत आहे, पण तिच्याबरोबर घरगुती हिंसा होती, तर ती तिच्याकडे जी कुटुंबाच्या घराण्याची जी माहिती आहे, प्रथा परंपराची माहिती आहे, ती सांगायला कधीच तयार होत नाही. ती म्हणते घर बसेल तर चांगलं. अशा प्रकारच्या पण गोष्टी निर्माण होतात, ज्याच्यामुळे घराण्याचा इतिहास आपल्याला या कौटुंबिक विभाजनामुळे, विभाजन फक्त वेगवेगळ्या शाखांमध्ये एक घराणे विभागणं नाही, वेगवेगळ्या कुटुंबामध्ये एक घराणे विभागलं नाही, वेगवेगळ्या प्रदेशामध्ये देशामध्ये घराणे विभागलं नाही, तर घराणं हे माणसामध्ये विभागलं जातं. प्रत्येक माणसागणिक एक वेगळं घराणं तयार होतं आणि त्याच्यामुळं प्रत्येक जण स्वतःचा वेगळा कुटुंबाचा इतिहास लिहायला बघतो, घराण्याचा इतिहास लिहायला बघतो आणि आपल्याला घराण्याचा इतिहास सापडत नाही. 5वा जो प्रकार आहे तो महत्वाचा प्रकार म्हणजे स्थलांतर. आपल्या पूर्वजांचं स्थलांतर. स्थलांतरामध्ये काय होतं की आपण पाहतो की मानवाचा इतिहास हा स्थलांतराचा विषय. आपण कोणीही लोक ज्या गावामध्ये राहतो त्या गावचे मूळचे स्थायिक नाही होत, आपण कुठून तरी बाहेरून येऊन तिथं बसलो आहोत आणि जमीन उद्कस्त होत. ही वस्तुस्थिती. म्हणजे काही लोक काय असतात की एका ठिकाणी येतात, जमीन वसवतात, मिराजदार होतात, त्यांचं एक वेळ ठीक आहे की इतिहास बऱ्यापैकी कळतो कारण परत ते सोडून जात नाही. पण काही लोक असतात किंवा काही कुटुंब असतात ती सातत्यानं स्थलांतर करत असतात अनेक ऐतिहासिक कारणांमुळे, जी आपण मागच्या भागामध्ये पाहिली. अनेक नैसर्गिक आपत्ती असतात, अनेक सुलतानी संकट त्यांच्यावर येतात, मानवी संकट येतात. त्याच्यामुळे या लोकांना सतत स्थलांतर करत राहावं लागतं काही ना काही कारणाने. त्यामुळे त्यांच्या स्थलांतराचा माग ठेवणारी कुठली शासकीय व्यवस्था जुन्या काळात नव्हती, आजही नाही तेवढ्या मोठ्या प्रभावी प्रमाणामध्ये. त्यामुळे हे स्थलांतरांच्या नोंदी नसल्यामुळे माझ्या पूर्वजांच्या कोण कुठून कुठे कसा गेला आणि का गेला हे मला कळत नाही. त्याच्यामुळे पण बऱ्याचदा इतिहास समजायला किंवा आडनाव किंवा मूळ गाव समजायला अडचणी निर्माण येतात. आणि हे वारंवार जेव्हा सदस्य स्थलांतर करत असतात त्यावेळेला ते काही काही लोक स्थलांतर करता करता एवढ्या लांब निघून जातात
की दुसऱ्याच देशामध्ये निघून जातात, कधी कधी अनोळखी ठिकाणी. आपल्याला तो गेला एवढं कळतं, पण कुठं गेला हे कळत नाही. त्याच्यामुळे हा आपल्या पूर्वजांनी जर अशा प्रकारे स्थलांतर केलं असेल तर मग त्यांचा स्थानिक इतिहास आपण कसा समजून घ्यायचा? कारण त्यांचा स्थानिक इतिहास जर समजायचा असेल आपल्याला, तर त्या स्थलांतर करता करता आपल्या पूर्वजांनी कुठे कुठे मुक्काम टाकला होता, कुठे कुठे स्थायिक झाले होते, ते स्थायिक कुठे कुठे झाले होते आपल्याला कळत नाही, कुठल्या काळात स्थायिक झाले होते कळत नाही, किती वर्ष ते त्या गावात राहत होते कळत नाही. त्याच्यामुळे त्यांचा जो स्थानिक इतिहास त्यांनी जागा बदलल्यामुळे बदलतो, तो स्थानिक इतिहास आपल्याला समजून घेता येईल. दुसरी गोष्ट एक महत्वाची असते, आपण मागच्या भागामध्ये पण बोललो होतो त्याबद्दल, की अनेकदा जी कुटुंब स्थलांतर करतात ती बेकायदेशीरपणे स्थलांतर करतात. आपण आज म्हणतो की बेकायदेशीरपणे माणूस एखाद्या देशामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो, व्हिसा वगैरे नसताना त्याच्याकडे. परंतु जुन्या काळामध्ये पण एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचं असेल तर दस्तक लागत असेल, परवाना लागत असेल. पण मूळ रस्त्याने जे लोक जात असतात, व्यापारी जात असतात, ते घेऊन फिरत असतात दस्तक वगैरे. पण अनेक लोक अशा असतात की जे आड मार्गाने जात असतात, डोंगराळ मार्गाने जात असतात, कोण कुठून कधी गेला, कुठे स्थायिक झाला, राहिला ते कळायला काही मार्ग नसेल. तर अशा अविध प्रकारे जे लोक स्थलांतर करून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात असतात, त्यांचं कुठेही रेकॉर्ड सापडत नसेल. तो तिथं आला कधी, पोहोचला कधी, राहिलाय किती वर्षापासून, करतोय काय, काही कळत नाही. जसं आपण आज आपल्या देशामध्ये अवैध घुसणारे परकीय लोकांबद्दल बोलतो. समजा एखादा बांगलादेशी घुसखोर आपल्या देशामध्ये अवैधपणे घुसलाय, तो 2 पिढ्या राहतोय का 4 पिढ्या राहतोय आपल्याला आज कळत नाही पटकन ती, कारण तो अवैधपणे आले. तशाच पद्धतीने जुन्या काळात पण कुटुंब स्थलांतर करायची, त्याच्यामध्ये अवैधता असल्यामुळे, वैध त्याला कुठलं प्रमाणित न केल्यामुळे स्थलांतराची आपल्याला कोण कुठे गेला, कधी अदृश्य झाला, किती काळानंतर प्रकट झाला, हे काही कळायला मार्ग राहत नाही. दुसरी गोष्ट असते की काही काही कुटुंबांनी जेव्हा स्थलांतर केलेलं असतं तेव्हा ते ज्या गावावरून स्थलांतर करतात ते मूळ गावच नाहीचं झालेलं असतं, तिथं वस्तीच नसते. किंवा ज्या शहरातून त्यांनी स्थलांतर केलेलं असतं ते शहरच हरवलेलं असतं, शहर नाहीचं झालेलं असतं परकीय आक्रमणामध्ये. तिथे आता दुसरंच काहीतरी असतं, शेतीवाडी किंवा वाळवण जंगल वगैरे. त्यामुळे माझे पूर्वज स्थलांतर करून गेले खरे त्या गावातून, आणि मला कळतंय की या गावातून स्थलांतर करून गेले, पण ते आज गावच तिथे नाही. मग काय करावं? ते मूळ गाव आज मला सापडतच नाही. काळाच्या ओघामध्ये गावं आणि शहरं पण नष्ट होतात, जागा बदलतात, नावं बदलतात. त्याच्यामुळे पण मूळ गाव सापडायला आपल्या अडचण होते. कारण माझ्या पूर्वजांनी जी मला माहिती सांगितलेली असते त्याच्यामध्ये त्यांनी जे गावाचं नाव सांगितलं असते ते वेगळंच असतं, आणि आता मी जेव्हा तिथं बघतो तेव्हा तिथं गाव काहीतरी वेगळंच असतं, परिस्थिती काहीतरी वेगळीच असते. याच्यामुळे पण काय होतं, आपल्याला स्थलांतरामुळे घराण्याचा इतिहास सापडत नाही. बऱ्याचदा काय होतं की कुटुंब जेव्हा स्थलांतर करतं तेव्हा ते वेगवेगळ्या देशामध्ये स्थलांतर करतं. जो देश असतो तिथली जी भाषा असते ती भाषा ते कुटुंब स्वीकारतं. त्यामुळे त्यांच्या स्थलांतराच्या नोंदी असतात त्या वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये केलेल्या असतात आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी विखुरल्या असतात. आता त्यांनी जर शेकडोच ठिकाणी स्थलांतर केलं असेल 600 वर्षामध्ये मागच्या, तर त्या सगळ्या नोंदी वाचणं, समजून घेणं, कळणं हे पण मोठं जिकरीचं आणि कष्टखाऊ काम आहे. याच्यामध्ये आपल्याला ज्या भाषा असतात त्या भाषांतरांची अडचण येते, लिप्यंतराची अडचण येते, अर्थ शोधण्याची अडचण येते, आणि मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झालं असेल तर प्रत्येक बारीक सारीक गोष्ट शोधून काढून तिचं विश्लेषण करण्यासाठी भरपूर वेळ जातो. अजून दुसरी एक गोष्ट अशी आहे की बऱ्याचदा काय होतं की ठरवून कुटुंबाचं सामाजिक विस्थापन केलं जातं की तुम्ही ही जागा सोडायची, तुम्ही आता तिकडे जाऊन राहायचं. आपण आज बघतो की धरण बांधलं गेलं की गावाच्या गाव उठतं, त्यांचं ठरवून सामाजिक विस्थापन दुसऱ्या ठिकाणी केलं जातं. तसं पूर्वीच्या काळी पण व्हायचं, गावच्या गाव उठवलं जायचं, दुसऱ्या ठिकाणी बसवलं जायचं. त्याचं कारण काय असेल? पहिलं मुख्य कारण म्हणजे राजाची मर्जी फिरणं. राजाची मर्जी फिरली की ते गाव भुईसपाट होत असेल, त्याचं आपण म्हणतो की गाढवाचा नांगर फिरवलं, तिथल्या लोकांना दुसरीकडे जावं लागत असेल. दुसरं कारण म्हणजे नैसर्गिक आपत्ती, पूर आला, दुष्काळ आला, रोगराई आली, खायला प्यायला मिळेना की लोक बसलेलं गाव सोडून लोक निघून जायचे जिथे कुठे त्यांना पोटा पाण्याला मिळेल. असं सामाजिक विस्थापन माणसांचं व्हायचं, त्याची काही नोंद ठेवली जायची नाही की हे विस्थापन झालं, कोणत्या कारणाने झालं, किती माणसं विस्थापित झाली, कुठे गेली, कुठे राहिली, याची काही नोंद नसते. त्याच्यामुळे बऱ्याचदा आपल्या घराण्याचे लोक जर त्या विस्थापनामध्ये असेल, सामाजिक विस्थापनामध्ये, तर आपल्याला त्या नोंदी सापडत नाही. पुढचा मुद्दा म्हणजे विस्थापन ठीक आहे, पण सरकारने आता विस्थापन होणं न होणं कोणाच्या हातामध्ये नाहीये. राजाची मर्जी फिरेल किंवा नैसर्गिक आपत्ती येते म्हणून विस्थापन झालं. पण हे लोक जेव्हा नवीन ठिकाणी पुनर्स्थापित होतात तेव्हा नवीन ठिकाणी गाव वसतं, त्यावेळेला त्यांना कर द्यावा लागतो सरकारला. जमिनीचा कर द्यावा लागतो, व्यवसायाचा कर द्यावा लागतो, शेतीचा कर द्यावा लागतो. पण हे पुनर्स्थापित झालेले लोक ज्या ठिकाणी जाऊन वसलेले आहेत त्यांची कराची कर त्यांच्याकडून गोळा केला जातो, महसूल गोळा केला जातो, पण पुनर्स्थापनाची त्यांची माहिती कुठेच दिली जात नाही. हा माणूस आला कुठून या गावामध्ये, आज हा माणूस एवढा कर भरतो, आता मूळचा नाही, हे गाव तर बसून 4 वर्षच झाले, म्हणजे कुठल्या कुठल्या गावातून बाकीचे लोक इथे येऊन राहिले या गावामध्ये, हे पण त्या काळामध्ये कधी नोंद ठेवली जायची नाही. की एका गावामध्ये आपण म्हणतो की
मिरासदार आणि आलुतेदार बलुतेदार फिरस्ते सगळे गाव कुसाबाहेरचे लोक सगळे पकडून समजा 1000 गावची वस्ती आहे, 1000 लोकांची वस्ती आपण म्हणून गावामध्ये 1000 लोक 1000 वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले असू शकतात. ते कुठून पुनर्स्थापित झाले हेच कळत नाही. त्याच्यामुळे पण घराण्याच्या इतिहासामध्ये या सगळ्या स्थलांतरांमुळे वैध अवैध वेळखाऊ वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या भाषांच्या प्रदेशामध्ये भाषिक प्रदेशामध्ये भाषिक भिन्नतेमध्ये सामाजिक विस्थापनामुळे पुनर्स्थापनेच्या गोंधळामध्ये या सगळ्या नोंदींचा गडबड गोंधळ असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी नोंदींचा अभाव असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी नोंदी लिहिल्याच न गेल्यामुळे स्थलांतराच्या समस्येमुळे जगातल्या जवळजवळ 90% घराण्यांचा इतिहास सापडत नाही, कारण त्यांच्या स्थलांतराचा मागमूसच लागत नाही, एवढी ही मोठी समस्या आहे. या मोठ्या समस्येसारखीच अजून एक मोठी समस्या दुसरी आहे ती म्हणजे दस्तावेजांचं खाजगीकरण. बऱ्याचदा काय होतं की अनेक घराण्यांकडे दस्तावेज असतात, पण ते काय करतात की ते दस्तावेज गुप्त ठेवतात. ते गुप्त ठेवण्यामागे त्यांची जी काही कारणं असतील ते असतील. कोणाचा जमिनीचा वाद असेल, कोणाच्या घरामध्ये काहीतरी कलंकित इतिहास असेल म्हणून तो गुप्त ठेवतो, त्याचा प्रश्न आहे. परंतु हे गोपनीय त्या घराण्याला काहीतरी गोष्टी ठेवायच्या असतात, त्याच्यामुळे ते घराणं त्या गोष्टी बाहेरच येऊ देत नाही. त्यामुळे त्या घराण्याचा इतिहास शोधता येत नाही किंवा व्यवस्थित सांगता येत नाही. काहीतरी अर्धा मुर्धाच इतिहास आपल्याला सांगता येतो. अनेकदा काय असतं की ही जी माहिती असते घराण्याच्या इतिहासाची ती वेगवेगळ्या संस्थांमध्ये असते. पुरातत्व खात्यामध्ये असते सरकारी, खाजगी संग्रहालयामध्ये असते, काही खाजगी संग्राहक असतात, काही हौशी कलाकार असतात, त्यांना या गोष्टी गोळा करायची हौस असते, मिरवायला माझ्याकडे किती जुनी पत्र आहेत म्हणून. महत्व तर काही नसतं त्यांना, पण वस त्याच्यावर वेटळा घालून बसलेले असतात. माझ्याकडे एवढी नाणी आहेत, माझ्याकडे एवढी पत्र आहेत, समाजाला दाखवत नसतात. किंवा मग ती माहिती मिळवण्यासाठी त्यांना काही ना काही पैसे द्यावे लागतात. ते पैसे किती भरायचे आपण किती ठिकाणी वाटेल ती किंमत सांगतात. लोक किंमत मोजायला तयार पण असतात. मला माहिती आहे की एखाद्या घराण्याचं कागदपत्र एखाद्या माणसाकडे आहे, ते त्यांना द्यावं किंवा किमान दाखवावं तरी ओरिजिनल कागदपत्र म्हणून लोक हजारोही पैसे मोजायला तयार असतात. तरी पण ती कागदपत्र माझी खाजगी मालमत्ता असं ती व्यक्ती समजते किंवा ती एखादी संस्था कालांतराने असं समजायला लागते की कागदपत्र आम्ही गोळा केली ती आमची खाजगी मालमत्ता, आम्ही कोणावर शेअर करणार नाही. तुम्ही आम्हाला खर्च जरी दिला त्याच्यामध्ये की प्रवेश त्या कागदपत्र बघण्याचा प्रवेश खर्च किंवा वाचण्याचा खर्च हजारोनी जरी दिला तरी आम्ही तुम्हाला दाखवणार नाही. अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे पण अनेक घराण्यांची कागदपत्र आहेत ती कुठं नाही कुठं तरी अशी सक्तीनं कैद करून ठेवण्यात आलेली आहे. एखाद्या व्यक्तीनं कैद केली, एखाद्या संस्थेनं कैद केली, कधी कधी त्या घराण्यांनी स्वतःची कागदपत्र कैद केलेली आहेत आणि ते कोणाला दाखवत नाहीयेत. त्याच्यामुळे पण घराण्याचा इतिहास समोर येत नाही. सातवा जो प्रकार आहे तो सातवा प्रकार म्हणजे या ज्या नोंदी केल्या जातात घराण्याच्या इतिहासाच्या त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केलं जातं. बऱ्याचदा काय असतं की योग्य देखभालीच्या अभावी कुटुंबाच्या नोंदी असतात ते खराब होतात. म्हणजे घरामध्ये काही कागदपत्र असतात, वाळवी खाते, पाण्यामध्ये बुडतात, आग लागते, पोरं त्यांची विमानं बनवून उडवतात, असे बरेच प्रकार झालेले मी माझ्या पण स्वतः डोळ्यांनी बघितलेले दुर्दैवी प्रकार. काही लोकांनी रद्दीत विकलेली कागदपत्र. त्याच्यामुळे या नोंदी असतात, या नोंदी एकतर जतन करणे नाही, जतन केल्याकडे दुर्लक्ष करणे, त्यांच्याकडे ठेवल्या घरामध्ये तर खराब कशा होतील ते बघणे, कालांतराने ते हळूहळू हरवत जातात. त्याच्यामुळे काय होतं की घराण्याच्या या दुर्लक्षामुळं स्वतःच्याच कागदपत्रांकडे किंवा नोंदीकडे त्या घराण्याचा इतिहास लोप पावतो. बऱ्याचदा काय असतं की शासन पण दुर्लक्ष करतं. म्हणजे शासनाने कायदा बनवला पाहिजे. मी तर असं मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतो, माझं असं म्हणणं आहे की गड किल्ले हे जसे आपल्या इतिहासाचा वारसा स्थान म्हणतो आपण, वारसा आहेत आपले, तशी कागदपत्र पण आपल्या इतिहासाचा वारसा आहे. या कागदपत्रांना पण वारसांचा दर्जा दिला पाहिजे किंवा वारस म्हणलं पाहिजे आपल्या इतिहासाचा. आणि या कागदपत्रांची मालकी सरकारकडे असली पाहिजे. म्हणजे जमीन कुठेही असली, आता कुणी असलं तर सरकार ती अधिग्रहित करू शकते, कारण पहिली मालकी सरकारची. तशी कागदपत्रे कुणाकडेही असोत, व्यक्तीकडे असोत, समाजाकडे असोत, शासनाकडे असोत, शासनाची सरकारची पहिली मालकी त्या कागदपत्रांवर असली पाहिजे, कारण ते आपल्या इतिहासाचा वारसा आहे. पण शासनच दुर्लक्ष करतं. शासनाला माहीत असतं की ही कागदपत्र इथं आहेत, ती दुर्लक्षित आहेत, ती फाटली जात आहेत, तुटली जात आहेत, समोरच्या माणसाने बळजबरीने दडवून ठेवलेली आहेत, लोक ओरडत आहेत की ती कागदपत्र त्याच्याकडनं काढून घ्या, तरी तो देत नाही, कोर्ट केसेस चालू आहे. तर अशा वेळेला शासनाने हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. शासन हस्तक्षेप करत नाही, दुर्लक्ष करत नाही. त्यामुळे मोठमोठ्या घराण्यांची कागदपत्र अशा शासकीय दुर्लक्षामुळे पण लयाला गेलेली आपण पाहतो आणि त्यांच्याबरोबर त्या घराण्याचा इतिहास पण लयाला जातो. पुष्कळ वेळेला काय होतं की घराण्यातली जी लोक असतात त्या घराण्यातल्या लोकांनाच काहीच महत्व नसतं. म्हणजे इतक्या महत्वाच्या ऐतिहासिक घटना घडलेल्या असतात त्या घराण्याच्या इतिहासामध्ये. त्या घराण्याच्या इतिहासातल्या शेकडो पुरुषांनी जवळजवळ 2-3 शतकं देशाची सेवा केलेली असते, त्यांच्या सर्व नोंदी असतात. परंतु घराण्यातल्या लोकांना त्याचं काही पडलेलं नसतं की माझ्या घरात इतकी थोर लोक होऊन गेले, वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या कुटुंबामध्ये माझ्या घरातले एवढे लोक होऊन गेले. तो
त्यांची माहिती आपण रक्षावी ही भावनाच नाही. मग आपण पहिल्यांदा म्हणलो तसं की जाणीव नाही, प्रेरणा नाही. त्याच्यामुळे जाणीवपूर्वक या लोकांकडनं घरातली कागदपत्र असतात ते हरवण्याचा सोपस्कार असतात ते चालू असतात. त्यांना माहित नाही असं नाही की आपल्या घराण्याची कागदपत्र हरवली नाही पाहिजे, पण दुर्लक्ष करायचं त्याच्याकडे. म्हणजे हेच लोक आपल्या घराण्याच्या कागदपत्रांची चिता रचत असतात. त्याच्यामुळे पण घराण्याचा इतिहास समोर येतो. अनेकदा काय असतं की काही लोक असतात जे खरोखर सिन्सिअर असतात. त्यांना खरोखर वाटतं की माझ्या घराण्याचा इतिहास मोठा आहे, तो समोर आला पाहिजे किंवा कागदपत्रांचं रक्षण केलं गेलं पाहिजे. पण दुर्दैवाने त्यांच्याकडे तेवढी आर्थिक क्षमता नसते. कारण कागदपत्रांचं रक्षण करणं याला मोठा खर्च येतो, जास्त कागदपत्र असतं इथं. त्याच्यानंतर ते कागदपत्रांवरून घराण्याचा इतिहास एखाद्या पुस्तक स्वरूपात लिहून घ्यायचा असेल तर कुठल्या तरी लेखकाला किंवा इतिहासकाराला ते काम सोपवावं लागतं, जेणेकरून चांगल्या प्रकारे घराण्याचा इतिहास जगासमोर येईल. परंतु त्याच्यासाठी जो खर्च येतो तो सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरचा असतो. त्यामुळे या आर्थिक अडचणीमुळे पण तो मनुष्य तो खर्च करायला नाही म्हणतो आणि हळूहळू काळाबरोबर ती कागदपत्र एक एक कमी होत जातं आणि घराण्याचा इतिहास लोप पावत जातो. फक्त आणि फक्त त्या व्यक्तीकडे माहिती असून पण तो पुस्तक छापण्यासाठी पैसे नसतात. असा पण काही घराण्यांचा इतिहास नाश झालेला त्यांचा मी बघितलेला आहे की पैसाच नाही त्या माणसाकडे आणि दुसरा कोणी पैसा द्यायला त्या गोष्टीसाठी तयार नाही. ही एक मोठी अडचण आहे. या सगळ्या अडचणींमुळे काय होतं की कागदपत्रांचं जतन आणि कागदपत्रांचं संवर्धन या दोन्ही गोष्टीमुळे कुटुंब, व्यक्ती, सरकार, शासन सगळ्यांचं दुर्लक्ष झाल्यामुळे, या नोंदींच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक घराण्यांचा इतिहास हळूहळू नष्ट होत चाललेला. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे घराण्यांचा इतिहास जो असतो तो बऱ्याचदा काय असतो, साक्षींवर आधारित असतो. साक्षी म्हणजे काय की कोणीतरी माणूस असतो त्याने वैयक्तिक साक्ष दिलेली असते, काहीतरी अनुभव सांगितलेले असतात. आता खरं खोटं कोणी करायचं, तो माणूस म्हणतो ते खरं का खोटं, त्याने काही पुरावे दिलेले नसतात, तो फक्त बोलत असतो. बऱ्याचदा काय असतो की एखादी व्यक्तीनं काय बोललं हे कुठेही लिहून ठेवलेलं नसतं. म्हणजे ठीक आहे तो बोलला, तो जे काही बोलतोय खरं का खोटं नंतर बघता येईल, पण बोलतोय ते तर लिहून ठेवलं पाहिजे. म्हणजे समजा 16व्या शतकामध्ये, 17व्या 18व्या शतकामध्ये माझ्या घराण्याची माहिती एखादा मनुष्य देतोय तोंडी, ती त्याने दिलेली तोंडी माहिती कोणीतरी लिहून ठेवली तर कळेल ना. तुकाराम महाराजांचे अभंग लोकांनी लिहून ठेवले म्हणून आज त्यांची गाथा आपण वाचतो. तसं घराण्याची पण जी माहिती आहे कोण ना कोण सांगत असतात, कोणीच लिहून ठेवत नाही, अज्ञानाने लिहून ठेवत नाही किंवा प्रसंगावधानाने लिहून ठेवत नाही. त्याला काही तेवढं घराण्याचं महत्व नसतं. त्यामुळे ती माहिती असते ती बदलून जाते. प्रत्येक व्यक्ती पिढी दर पिढी ती माहिती सांगते, तिच्यामध्ये थोडाफार गणित बदल होत जातो आणि त्या माहितीची अचूकता कमी होते, कारण लिखित प्रमाण त्या माहितीचं कुठंच नसतं. अनेकदा काय असतं की तोंडी माहिती जी सांगितली असते ती तोंडी माहितीमध्ये दंतकथा, आख्यायिका, लोककथा यांचाच भरणा जास्त असतो. ऐतिहासिक माहितीची कमतरता असते. त्याच्यामुळे या माहितीची इतिहासातील अचूकता खरी मानली जात नाही किंवा खूप कमी होते अचूकता, त्याची चुका होण्याची शक्यता वाढते. त्याच्यामुळे पण घराण्याचा इतिहास नुसता नष्ट होत नाही, नष्ट झाला तर ठीक आहे, पण घराण्याच्या इतिहासाचा विपर्यास होतो. म्हणजे एखाद्या घराण्याचा इतिहास सापडलाच नाही, 2-4 पानात सापडलं ठीक आहे, जेवढं सापडलं तेवढं मानता येतं. पण अशा पद्धतीने तोंडी माहितीमध्ये सतत फरक पडत गेल्यामुळे आणि लिखित माहिती नसल्यामुळे सतत त्या बोलण्यामधून माणसाचे विपर्यास होत गेल्यामुळे कधी कधी चांगल्या घराण्याचा इतिहास विकृत होतो आणि कधी कधी ज्या घराण्याने काहीच त्याच्या इतिहासामध्ये योगदान नाही तेच घराणं मोठं तोलामोलाचं घराणं म्हणून पण उदयाला येऊ शकतं. अशा गोष्टी झालेल्या इतिहासामध्ये आपल्याला आढळून येतं. 9वं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मागाशी जसं आपण दस्तावेजांबद्दल बोललो की नोंदींबद्दल दुर्लक्ष करतात लोक, तसंच कौटुंबिक कागदपत्रांमध्ये पण लोक अनेक गडबडी करतात किंवा अनेक गडबडी होतात काळानुरूप. त्या कौटुंबिक कागदपत्रांमध्ये झालेल्या गडबडींमुळे पण काय होतं की इतिहास कळत नाही. तर त्या गडबडी काय ते आपण थोडंफार पाहूयात. पहिलं म्हणजे की जुनं कागदपत्र अस्तित्वातच नसतं, कारण ते लिहिलेलंच गेलं नसतं. जर लिहिलं असेल तर शोधण्यामध्ये एवढा वेळ जातो की माणूस त्याचा नाद सोडून देतो, सहज उपलब्ध होत नाही. म्हणजे कुटुंबातल्या माणसाला जरी माहित असलं त्याचं कागदपत्र आहे तरी त्याला एवढं बनवून भटकावं लागतं ते कागदपत्र शोधण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांनी माणसांच्या दारामध्ये. तो जो वेळ जातो, पैसा लागतो, त्यामुळे तो नाद सोडून देतो, त्याच्यावर त्या कुटुंबाचा इतिहास पण निघून जातो. अनेकदा काय होतं की पत्रव्यवहार असतात, लिहिलेले असतात, पण ते वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले असतात आणि त्यांच्या कोणाच्या लक्षात पण येत नाहीत की हे पत्र या घराण्याचं आहे आणि या घराण्याच्या इतिहासासाठी फार महत्वाचं आहे. ते असंच अज्ञानामुळे गहाळ होऊन जातं. काही एखाद्या माणसाला वाटतं काही एवढं महत्वाचं नाही. बरेच इतिहासकार पण काय करतात, एखाद्या घराण्याला भेट देतात, घराण्याला भेट दिल्यानंतर त्याला तिथे 50 कागद सापडले तर तो त्यातले 5च कागद घेऊन येतो. 50 कागद सापडले तर खरं तर 50च्या 50 कागद घेऊन आलं पाहिजे इतिहासकारांनी, त्यांचा अभ्यास केला पाहिजे, त्यांच्या फोटोकॉपीज बनवल्या पाहिजे, महत्वाच्या आहेत का नंतर ठरवलं गेलं पाहिजे. पण तो इतिहासकार काय करतो, 50 मधले त्याला जे महत्वाचे वाटतो त्याच्या विषयाशी संबंधित कागद आहे ते 5च कागद घेऊन येतो, उरलेले 45 कागद असेच घालवून जातात काळाच्या ओघामध्ये. असा पण घराण्याचा इतिहास नाहीसा होतो.
बऱ्याचदा काय होतं की एखाद्या घराण्याबद्दल काही बरेच लिखित प्रमाण असतं, परंतु त्या लिखित प्रमाणावर कोणी संशोधकांनी संशोधन केलेलं नसतं. लिखित गोष्टी बऱ्याच प्रमाणामध्ये आहेत, पण त्या पुराव्याने सिद्ध कराव्या लागतात आणि मग त्याची व्यवस्थित मांडणी करावी लागते. अनेक घराण्यांना त्यांच्या सुदैवाने असे इतिहासकार लाभतात. त्याच्यामुळे त्या घराण्याचा इतिहास थोडा असला तरी कर्तृत्वाने इतिहास जो आहे तो समोर येतो. बरीच मोठी घराणी असतात, त्यांना असे इतिहासकार लाभतच नाहीत की जे स्वतःच्या मनाने प्रेरणेने त्या घराण्याबद्दल काही करतील. संशोधन होत नाही. त्यामुळे मोठमोठ्या घराण्यांचा इतिहास पण अजून अडगळीमध्ये पडू नये. तो कधी महाराष्ट्राचा इतिहास, अनेक महाराष्ट्राच्या मोठ्या घराण्यांचा इतिहास फक्त आणि फक्त तो इतिहास लिहिण्यासाठी कोणी चांगला इतिहासकार किंवा संशोधक त्या घराण्याला न लाभल्यामुळे पुढे आलेला नाही. काही वेळेला एखाद्या माणसाला त्या घराण्याचा इतिहास पुढे आणण्याची इच्छा असते, पण घराण्यातले लोक त्या इतिहासकाराला, संशोधकाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य करत नाहीत. आर्थिक, सामाजिक, भावनिक, मानसिक किंवा माहिती देण्यासाठी, अभ्यासासाठी सहकार्य लोक करत नाहीत. त्यामुळे त्या घराण्याचा इतिहास संशोधनाअभावी आणि संशोधकांअभावी नाश पावतो. अनेक गोष्टी अशा असतात की ज्या लोकांनी जुन्या नोंदी सांभाळल्या असतात, बऱ्याच लोकांना महत्व असतं त्या जुन्या नोंदी सांभाळून ठेवतात. आपण म्हणतो की माझ्या घराण्यामध्ये माझे आजोबा होते, पणजोबा होते, काका होते, त्यांनी त्या नोंदी सांभाळल्या होत्या बरं. पण ते काका नाहीसे झाले आणि ती व्यक्ती नाहीशी झाली की तिच्याबरोबर त्या नोंदी पण नाहीशा होतात. कारण ते नोंदी सांभाळणारा दुसरा कोणी नसतोच पुढे. त्या कुठेतरी ट्रंकेमध्ये पडून राहतात, जुन्या पुराण पेटीमध्ये पडून राहतात. एकदा काका निघून गेला, ती व्यक्ती निघून गेली की तिच्याबरोबर ती त्याची ट्रंक पण निघून जाते. कोणाला त्या वस्तू, निघून गेलेल्या व्यक्तीच्या वस्तूंचं कोणाला काही अप्रूप राहत नाही. सोनं नाणं असलं तर तेवढे लोक वाटून घेतात, बाकीच्या गोष्टी कशा टाकून देता येईल ते पाहतात. त्यामुळे कोणी जरी त्या व्यक्ती वस्तू सांभाळल्या जरी असतील, कागदपत्र सांभाळली जरी असतील, तरी ती व्यक्ती नाहीशी झाली की तिच्याबरोबर बऱ्याच घराण्यामध्ये ती कागदपत्र नाहीशी झालेली आपल्याला दिसून येतं. अनेक कुटुंबामध्ये वंशावळ लिहिण्याची किंवा शोधण्याची परंपरा नसते. त्यामुळे वंशावळ त्या लोकांनी न लिहिल्यामुळे पण त्या कुटुंबाचा इतिहास नाश पावत जातो. बऱ्याच ठिकाणी लोकांना वंशावळ लिहावीशी वाटते, ती वंशावळीमध्ये सुधारणा करावीशी वाटतात, परंतु त्या वंशावळ कशी लिहावी हे एक शास्त्र आहे. आपण त्याच्यावर भरपूर व्हिडिओ बनवले, तुम्ही पाहू शकता. ते वंशावळीचा अभ्यास करण्यासाठी या लोकांना पुरेशी साधनं मिळत नाहीत, कोणी मार्गदर्शक मिळत नाही. त्याच्यामुळे पण हळूहळू त्या वंशावळी काय होतात, नाश पावायला लागतात आणि तो इतिहास आपल्या समोर येत नाही. त्याच्यानंतर अनेक स्थानिक नोंदी ज्या असतात, त्या स्थानिक नोंदी स्थानिक लोकांनी नष्ट केलेल्या असतात, कारण त्यांना स्थानिक पातळीवर त्या नोंदीचं ऐतिहासिक महत्व किती कळत नाही. म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये लढाई घडली असेल, कोणी दान दिलं असेल, महाराजांनी एखाद्या साधू संताला तिथले जमीन इनाम दिली असेल, तर स्थानिक लोकांना काही काळानंतर त्याचं काही महत्व वाटेनसं होतं. ते कागद त्यांच्याकडनं घाळ होतात. स्थानिक प्रशासकीय संस्था नसतात किंवा स्थानिक संग्रहालय जुन्या काळामध्ये नसायची. त्याच्यामुळे कित्येक नोंदी स्थानिक पातळीवर घाळ झाल्यामुळे आपल्याला त्या घराण्याचा इतिहास शोधता येत नाही. अनेकदा आपण मगाशी पण म्हणलं असतं की शासन पण काय करतं की या दस्तावेजांना किंवा कागदपत्रांना संरक्षण देण्याची भूमिका घेत नाही. अनेक खासगी संग्राहक मला माहिती आहेत, ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर त्यांनी कागदपत्र गोळा केले, आता त्यांची त्याच्यात नाही देखभाल होत नाही. तिथे सरकारला द्यायला तयार आहेत की सरकारने त्याची देखभाल करावी. सरकार जबाबदारी घेत नाही. सरकारला प्रश्न हा कुठं ठेवायचा, ठेवून कोणी सांभाळायचं, आणि गेलं तर अजून काय करायचं. शासन पण पुढे मागे बघतं या गोष्टी सांभाळण्यासाठी. त्याच्यामुळे पण बऱ्याचदा महत्वाची माहिती नाहीशी होत. अनेकदा काय होतं की कागदपत्र असतात, पण ती घराण्याच्या वेगळ्या वेगळ्या कुटुंबाकडे असतात. म्हणजे वेगळ्या वेगळ्या घटनांची माहिती देणारी कागदपत्रे वेगळ्या वेगळ्या कुटुंबाकडे आहेत. त्या आणि एक घराणं आहे, त्या घराण्याच्या शेकडोनी शाखा आहेत. त्या शेकडोनी शाखामध्ये हजारोनी कुटुंब आहेत आणि प्रत्येकाकडे वेगळा वेगळा इतिहास आहे त्या घराण्याचा. आता या सगळ्या लोकांकडे जाऊन तो शोधणार कोणतं. त्याच्यामुळे पण काय होतं की इतिहास नाहीसा होतो. त्याचबरोबर एक सर्वसामान्य नैसर्गिक गोष्ट म्हणजे काय आहे की जर इतिहास व्यवस्थित संकलित केला नाही, लिहिला नाही, त्याची मांडणी केली नाही, तर पिढी दर पिढी गणिक आपण काय म्हणतो की काही ना काही गोष्ट आपली विसरत जातात. म्हणजे माझ्या पणजोबांनी माझ्या आजोबांना काही गोष्टी सांगितल्या असतात, तर त्यातल्या 2 गोष्टी ते विसरतात. माझ्या वडिलांना सांगायच्या, माझ्या वडिलांना माझ्या आजोबांनी 10 गोष्टी सांगितल्या असतात, त्यातल्या 3 गोष्टी त्यांना महत्वाच्या वाटत नाही, ते मला सांगतच नाहीत, 7च गोष्टी सांगतात. म्हणजे कुटुंबाचा इतिहास जो असतो असा पिढी दर पिढी जसं जसं काळ पुढे सरकत जाईल तसं हळूहळू लिखित स्वरूपामध्ये नसेल तर तो नाश पावत जातो. अनेकदा काय असतं की शिक्षणाचा अभाव असतो, व्यक्ती निरक्षर असतात. आजही गावाला शिकले सवरले म्हणजे काही लोक फार मोठे, लिहिता वाचता आलं म्हणजे लोक साक्षर नाही झाले. अजूनही त्यांना आपण काय वाचतो ते कळत नाही आणि काय लिहितो ते पण कळत नाही. अशी माणसं गावामध्ये असतील, आपल्या घरामध्ये असतील, तर त्या कुटुंबाचा इतिहास कसा वाचावा, वाचूच शकत नाही, तो नष्टच होतो. पुष्कळदा काय होतं की माहिती असते पण त्या माहितीची अचूकता आपल्याला कळत नाही की माहिती अचूक आहे का नाही. ती अचूकता सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे पुरावे नसतात. त्याच्यासाठी संशोधक पाहिजे, तो संशोधक मिळत नाही, मिळाला तरी आपण त्याला करू देत नाही. त्याच्यामुळे पण अचूकता सिद्ध होत नाही माहितीची. मग ती माहिती आहे ती माहिती अफवा म्हणून किंवा भ्रम म्हणून किंवा दंतकथा म्हणून सामील केली जाते. पुष्कळ वेळा काय असते की माहिती असते पण त्या व्यक्तीची व्यवस्थित नोंद नसते. म्हणजे व्यक्तीचं फक्त नावच सापडतं.
त्याचं आडनाव काय होतं, त्याच्या वडिलांचं नाव काय होतं, पत्नीचं नाव काय होतं, तो काय कामधाम करतो, तेच सापडत नाही. तर त्याचं नाव जर समजा मल्हारबा असेल तर ते कधी कधी महालार लिहिलं जातं, कधी कधी मल्हारी लिहिलं जातं. म्हणजे मल्हार आणि मल्हारी या दोन वेगळे वेगळे व्यक्ती असं वाटायला लागतं. मल्हार ही तिसरीच व्यक्ती असं वाटायला लागतं. व्यक्ती एकच आहे, पण त्याची नोंद व्यवस्थित न केल्यामुळं अनेक घोटाळे निर्माण होतात. पुष्कळ वेळा काय होतं की घरामध्ये दत्तक विधी झालेले असतात वारस नसल्यामुळं. त्या दत्तक विधींची माहिती नीटशी लिहिलेली नसते, मिळत नाही. कोण आला, कुठल्या घरातून आला, कधी आला, किती आला, त्याच्यासाठी त्या दोन घरांमध्ये काय करार झाले देण्या घेण्याची मालमत्तेची त्याची माहिती मिळत नाही. त्यावरून वाद होतात आणि मग पण आपल्याला घराण्याची माहिती सापडत नाही. पूर्वीच्या काळी काय असायचं की अनेक धार्मिक बंधनं असायची. म्हणजे कोणी कुणाशी बोलावं, काय बोलू नये, बोलावं की बोलू नये, याच्यावर अनेक धार्मिक बंधनं असायची. मग माझ्या घराण्यातली माहिती आहे ती माझ्या घरातली माहिती मी सांगावी का सांगू नये, सांगितली तर कोणाला सांगावी, कशी सांगावी, किती सांगावी, हे धर्माचा हस्तक्षेप असल्यामुळे बऱ्याचदा माहिती लिहिली जायची नाही, बोलली जायची नाही, सांगितली जायची नाही, सांगितली तरी संग्रहित केली जायची नाही. त्याच्यामुळे अनेक घराण्याच्या माहितीचा नाश झालेला आपल्याला आढळतो. कधी कधी असं गोष्ट होते की काही काही कुटुंब किंवा घराणे आपण बघतो की ती फार जुनी असतात, पुरातन असतात, म्हणजे 1000 वर्षापूर्वीची असतात. याच्यामध्ये आपण नाव घेऊ शकतो, यादव आहेत, मौर्य आहेत, शिलार आहेत, चालुक्य आहेत. हे जे लोक आहेत हे आपल्या मध्ययुगीन कालखंडाच्या आधीचे होऊन गेलेले भरपूर लोक आहेत, ते कदंब आहेत. तर यांचा आपल्याला इतिहास मागे मागे गेले तर कुठं मिळतो, मध्ययुगीन कालखंडापर्यंतच मिळतो. त्याच्या आधीचा इतिहास प्राचीन कालखंडातला मिळतच नाही. त्या घराण्यांचा फक्त उल्लेख सापडतो, ही घराणी एवढी पुरातन आहे. पण ते पुरातनपणा त्या घराण्यांचं सिद्ध करण्यासाठी काहीतरी लेखीटाकी पुरावा पाहिजे. त्या घराण्यातली जी नावं माझ्या वंशामध्ये आहेत, माझ्या वंशावळीमध्ये, ती सिद्ध करण्यासाठी मला पुरावा पाहिजे. तो मिळतच नाही, कारण फार प्राचीनता असते घराण्यांमध्ये. त्याच्यामुळे पण तो प्राचीन इतिहास नाहीसा होतो. प्राचीन इतिहास नाहीसा झाल्यामुळे पुढची इतिहासाची जडणघडण कळत नाही आणि मग ते घराणं खरोखर त्या वंशाचा भाग आहे की नाही अशी पण शंका निर्माण व्हायला जागा होते. त्याच्यामुळे घराण्यांचा इतिहास कळत नाही. पुष्कळदा काय असतं की घराण्यांच्या नोंदी आहेत त्या कुटुंबामध्येच नाही तर कुटुंबाच्या बाहेर पण विखुरलेले असतात. म्हणजे मागाशी मी म्हणलं माझा एक मुख्य घराणं, एक मुख्य मूळ पुरुष, त्याच्यापासून निर्माण झालेल्या शेकडो शाखा, त्या शेकडो शाखांच्या अंतर्गत देशभरात पसरलेली माझी हजारो कुटुंब, त्या कुटुंबांकडे नोंदी असतील तर ते शोधता येते. पण बऱ्याचदा काय होतं, माझ्या घरी कोणी नोकर काम करत असतो, तो त्या काही नोंदी घेऊन जातो. कोणी माझ्या घरामध्ये एखादा लेखनिक काम करत असतो, तो त्या नोंदी घेऊन जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल पण आपण असंच बघतो, काही नोंदी त्या चिटणीसांकडे सापडतात, काही नोंदी मंत्र्यांकडे सापडतात, काही नोंदी अजून सरदारांना त्यांनी पत्र लिहिली तिकडे सापडतात. अशा त्या नोंदींचं त्या घराण्याच्या बाहेर विभाजन झाल्यामुळं कुठे कुठे शोधायचं आणि कुणाकुणाकडे जायचं हे घराण्यातल्या माणसाला पण कळत नाही, संशोधकाला पण कळत नाही. कोणी पुढाकार घेतला तरी समोरचे माणसं सहकार्य करत नाहीत. त्याच्यामुळे अनेक नोंदी नष्ट होतात, घराण्याचा इतिहास नष्ट होतो. आणि या लोकांनी जरी काही नोंदी अर्ध्या मुर्ध्या आपल्याला दिल्या, सांगितल्या, तरी पण त्या किती विश्वसनीय आहे ती विश्वसनीयता सिद्ध करण्यासाठी ते लोक मदत करत नाहीत. नोंदी देतात ते एवढ्या त्रोटक देतात, एवढ्या विसंगत देतात, तुकड्या तुकड्याने देतात की त्याच्यामुळे अनेक त्रुटी निर्माण होतात. त्याच्यामुळे घराण्याचा इतिहास समोर येत नाही. या काय आहेत की या कौटुंबिक कागदपत्रांमधल्या गडबडी, कौटुंबिक कागदपत्र कशा प्रकारे आपल्याला असमंजसमध्ये पाडतात, त्याचा हा काही उदाहरणादाखल सांगितलेली उदाहरण आहेत. आता हे काय झालं कागदपत्रांबद्दल. परंतु काही काही ठिकाणी काय असतो की कुटुंबांमध्ये माणसांमध्येच गोंधळ असतो. एवढा सावळा गोंधळ असतो की कोणाला कोण काय बोलतोय कळत नाही. त्यांना वाटत असतं, सगळ्यांना वाटत असतं माझं घराणं मोठं, सगळे कमरेला तलवार लावून फेटा घालून फोटो बिटो भारीपैकी काढत असतात. परंतु एकाच दुसऱ्याला पटत नाही काय म्हणतो ते, तो एक दुसरा तिसऱ्याला काय म्हणतो ते कळतच नाही कोणाला काय म्हणतोय आपल्या घराण्यामध्ये. हे जे कौटुंबिक गोंधळ असतात याच्यामुळे पण बऱ्याच समस्या निर्माण होतात. उदाहरण द्यायचं म्हटलं तर कुटुंबातले लोक काय असतात की त्यांच्यामध्ये एवढे विवाद असतात की एकमेकांचं तोंड पण बघत नसतं. त्याच्यामुळे हा त्याची माहिती लपवतो, तो त्याची माहिती लपवतो, दोघं विपर्यास करून सांगतात, स्वतःची माहिती अजून लपवतात बाहेर येऊ नये म्हणून. त्याच्यामुळे पण घराण्याचा इतिहास कळत नाही. अनेकदा आपण बघितलं की गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल, कुटुंबातल्या कोणी जर काही गुन्हे केले असतील, अपराध केले असतील, शिक्षा झाली असेल तर ते कोणाला कळू नये म्हणून लोक माहिती लपवतात घराण्यातली. त्याच्यामुळे पण माहिती शोधणं अवघड होऊन जातं. काही जण असतात ते मुद्दाम काही माहिती अपूर्ण लिहितात. म्हणजे असं नाही की ते चुकून राहिले, राहून गेले, पान फाटले म्हणून समजत नाही. बऱ्याच आपल्याला असं वाटतं की अरे पत्र लिहिले, या पत्रामध्ये मला वरचं कळते, खालचं कळते, मधलं कळत नाही. मला वाटतं की नाही चुकीने झालं असेल. चुकीने नसतं. बऱ्याचदा लोकांनी लिहितानाच ती माहिती अपूर्ण ठेवलेली असते. लोकांनी लिहितानाच लोकांचा भ्रम व्हावा किंवा लोकांची फसवणूक करावी म्हणून नोंदी चुकीच्या केलेल्या असतात, ज्याच्यामुळे इतिहास काय होतो तो अपूर्ण राहतो. तर आपल्याला ही इतिहासातली फसवणूक पण शोधता आली पाहिजे. खरोखरच ती नोंद नाहीये, खरोखरच अपूर्ण आहे का, लिहिणाऱ्याने जाणूनपूर्वक ते अपूर्ण लिहिले, चुकीचे लिहिले, हे पण शोधता येणं गरजेचं असतं.
काही काही जे लोक असतात त्यांना त्यांची जी इतरांशी नातेसंबंध असतात त्याच्यामध्येच गोंधळात पडलेले असतात. त्याला कळतच नाही की हा माझा भाऊ आहे का नाहीये, ही माझी बहीण आहे का नाहीये, ती माझी मावशी आहे का नाहीये, माझ्या आजोबांचं कोणी दुसरं अनावरच मूल होतं का ते कळत नाही, कोणी दत्तक आलाय का कळत नाही, त्याच्याशी माझं नातं काय कळत नाही. लोकांना स्वतःच कोण कोणाचे कोण आहे ते कळत नाही. त्याच्यामुळे त्यांनी दिलेली माहिती हमखास चुकीची असते. त्यांना त्यांच्याबद्दलच खात्री नाही तर ते घराण्याबद्दल बरोबर माहिती कुठून देईल. या गोंधळामध्ये पण घराण्याचा इतिहास बऱ्यापैकी काय होतो, विकृत आणि विपर्यास होऊन जातो. पुष्कळ वेळा एखादं कुटुंब किंवा घराणं जिथे राहत असतं तिथे त्या घराण्याला काही राजकीय किंवा सामाजिक दबावांचा सामना करावा लागतो. त्या राजकीय आणि सामाजिक दबावामुळे त्यांना तोंड उघडता येत नाही. त्यामुळे पण कित्येक लोक माहिती त्यांना माहीत असून पण सांगत नाहीत आणि ती माहिती त्यांच्याबरोबरच नाश पावतो. अनेकदा काही लोकांना अशी भीती वाटते की मी माझ्या घराण्याची माहिती कोणाला तरी दिली, सांगितली, एखाद्या इतिहासकाराला दिली तर तो त्याचा काहीतरी विपर्यास करेल, मी माझ्या घराण्याबद्दल काहीतरी उलटं पालटं येईल, काहीतरी चुकीचंच लोकांना सांगेल, चुकीचीच काहीतरी माहिती सांगेल. म्हणजे एखाद्या घराण्यातला माणूस जर वतनाच्या आशेमुळं किंवा वतन परमुखात असल्यामुळे शत्रूला सामील झाला असेल तर माझ्या घराण्याला लोक गद्दार म्हणतील, ही भीती लोकांना वाटते. अशा प्रकारे दुरुपयोग केला जाईल, विपर्यास केला जाईल. या भीतीमुळे पण लोक काय करतात, माहिती सांगत नाहीत. पुष्कळ वेळा काय असतं की घराण्याची माहिती सांगणारी जी काही प्रतिका आपल्याकडे असतात, म्हणजे वस्त्र प्रावरण असतात, आभूषण दागिने असतात, देवळातील चांदीचे टाक असतात, या प्रतिकांची आपल्याला काही किंमत नसते, माहिती नसते, अज्ञान असतं. आपण जाळून टाकतो, वितळून टाकतो, विसर्जित करतो, भंगारात टाकतो. अशा गोष्टी लोकांनी केलेल्या मी बघितलेल्या आहेत. ती प्रतिका नाहीशी होतात, त्यांच्याबरोबर घराण्याचा इतिहास पण नाहीसा होतो. कधी कधी कुटुंबातले सदस्य जे असतात ते त्यांचं काही भांडण वगैरे एकमेकांशी नसतं, वैर नसतं, पण ते बघण्यामध्ये स्वतःच्या घराण्याकडे त्यांच्या एवढे विसंगती असतात की प्रत्येकाच्या घराण्याच्या इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. ते कधी एका तारेवर येतच नाहीत सगळे लोक की आपल्या घराण्यात त्याचा हा इतिहास असा. याच्यामुळे पण काय होतं, बऱ्याचदा घराण्याची माहिती वेगळी वेगळी विसंगत समोर येते आणि तिची संगती लावता येणं खूप अवघड होतं, कारण परिस्थितीमुळे त्या विसंगती निर्माण झालेल्या असतात आणि ती परिस्थिती बदलण्यासाठी किंवा परिस्थितीवर संशोधन करण्यासाठी कोणीच तयार नसतं. दुसरी एक मोठी गोष्ट म्हणजे काही काही कुटुंब खरोखर खूप मोठे असतात, त्यांच्या नोंदी खरोखर खूप मोठ्या असतात. एका माणसाच्या आणि एका आयुष्यामध्ये ते काम काही त्यांचं आटोपण्यासारखं नसतं. तिथे तुम्हाला कलेक्टिव्ह एफर्टची गरज असते, अनेक लोकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असते. परंतु ते अनेक लोक एक दिलाने एकमेकांना काम करणारे मिळत नाहीत. त्यामुळे मोठमोठ्या घराण्याच्या नोंदी जरी असल्या तरी ते तेवढ्या प्रभावीपणे त्यांच्या घराण्याचा इतिहास समोर येऊ शकत नाही. अनेकदा घराण्यातल्या इतिहासांना लोकांना असं वाटतं की हा इतिहास समोर आला तर आमची प्रतिष्ठा कमी होईल. म्हणजे आज कोणीतरी मोठा घराण्यातला सरदार नामदार म्हणून मिळवतो की माझे पूर्वज मोठे सरदार इनामदार होते, कोणतरी पेट्या घालून तलवार घालून फिरतो आणि काहीतरी माहिती नकारात्मक त्याच्या कुटुंबाबद्दल आहे. ते आता पूर्वजांनी त्या परिस्थितीमुळे नकारात्मक वागले असतील ते आपण काही करू नाही शकत. पण या माणसाला असं वाटतं की नाही, ती नकारात्मक माहिती समोर आली तर माझ्या आजच्या प्रतिष्ठेला बाध आहे, म्हणून तो ती माहिती जाणीवपूर्वक दडपण्याचा कागदपत्र नष्ट करण्याचा त्याच्या जेवढं शक्य होईल तेवढा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे पण काही काही घराण्यांचा इतिहास अर्धवट समोर येतो, पूर्ण इतिहास समोर येत नाही. कितीतरी कुटुंबातले सदस्य असतात की जे एकमेकांशी बोलतच नाहीत, शेवटचा मुद्दा तोंड पण बघायला लोक एकमेकांचा तयार नसतात. घराण्यांचा इतिहास तर त्यांना शोधायचा असतो, तर घराण्याचा इतिहास आपला मोठा दैदिकप्रमाणे त्यांना माहिती असतं, पण भिंतीला भिंत लागू नये. पण 20 वर्ष तो मनुष्य या शेजाऱ्याचा उमरा चढलेला नसतो, आपला चुलत भाऊ राहतो तिथं, हा पण मनुष्य असतो, तो आपला सख्खा भाऊ राहतो, त्याचं 10 वर्षामध्ये त्याने तोंड बघितलेलं नसतं. दोघा भाऊ समोर आले तरी एक इकडे बघून जातो, दुसरा तिकडे बघून जातो. अशा प्रकारच्या गोष्टी असल्यामुळे पण माहिती शेअर होत नाही, प्रोत्साहन मिळत नाही इतिहास शोधण्यासाठी घरातल्या घरामध्ये, आणि त्या घराण्याचा इतिहास असाच नाश पावत जातो. दोघ जण दोन दिशांना तोंड करून जातात, घराणा पण त्यांच्या बरोबर फरफडत जाऊन नंतर तुटून जातं, माहिती तुटून जाते आणि घराण्याच्या इतिहासाचा नाश होतो. या काय झाल्या, या काही कौटुंबिक गडबडी झाल्या. अजून एक मोठी गडबड ही आहे की आपल्या घराण्यामध्ये जे वयस्क लोक असतात किंवा ज्ञानी लोक असतात त्यांना काही विचारावी भावनाच कमी असते. आपण म्हणतो म्हाताऱ्याला काय कळते, तेव्हा काही पण बडबडत असतो, ती म्हातारी उगाच आपलं काहीतरी याची हरिश्चंद्र राजाची कथा सांगत असते. आपण त्यांना घेतच नाही, आपण त्यांना विश्वासात घेत नाही, तर ते जे बोलतात त्याच्याकडे बारकाईने लक्ष देत नाही. त्यामुळे जेव्हा वंशावळ घराण्याची लिहिली जाते किंवा इतिहास लिहिला जातो तेव्हा वयस्कर माणसांना, ज्ञानी माणसांना सामीलच करून घेतलं जात नाही काही ठिकाणी. त्यामुळे पण बराच इतिहास काय होतो, नाश पावतो आणि नंतर त्यांच्या कड्या जुळत नाहीत. पुष्कळदा काय होतं की माहिती सांगणारे लोक असतात पण ते हयात नसतात. वृद्धापकाळामुळे किंवा आजारपणामुळे किंवा शारीरिक अनारोग्यामुळे त्यांचं अचानक निधन होतं. त्या माणसाला माहिती खूप असते. मला पुष्कळ लोक म्हणतात, अहो सर तुम्ही याला खूप उशीर केला, तो आमचा चुलता होता ना, त्याला खूप माहिती होती, तुम्ही जर त्याला भेटला असता का नाही तर सगळंच उभं झालं असतं. पण अशा रीतीने ही माणसं, वयस्कर माणसं, ज्ञानी माणसं किंवा तरुण माणसं पण काही शारीरिक व्याधी आणि अनारोग्यामुळे मृत्युमुखी पडले ना, घराण्याच्या इतिहासाचं मोठं नुकसान होतं. कारण ते काय बोलतात त्याकडे कोणी लक्ष देत नाही,
तो स्वतः लिहून ठेवत नाही. त्याच्यामुळे जी वाताहत होते ती वाताहत होऊन जाते. अजून एक गोष्ट अशी असते, काही काही आपल्या घरातले लोक दत्तक गेलेले असतात, काही काही घरातले लोक अनाथ असतात, म्हणजे त्यांचे आईवडील नसतात, त्यामुळे कुठेतरी दुसरीकडे राहत असतात. घरातल्या मुली कुठं कुठं दुसरीकडे गेलेल्या असतात. हा पण इतिहास जो आहे तो या सगळ्या सदस्यांना पण घराण्याच्या आपण सामील करून घेतल्या नाही इतिहास लेखनामध्ये घराण्याच्या, तर त्यांच्याबरोबर असणारा इतिहास पण त्यांच्याबरोबर लोप पावतो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा घराण्याच्या इतिहासाच्या वादाबद्दल येतो तो म्हणजे कुठला आहे की सांपत्तिक वाद. सांपत्तिक वाद आपल्या सगळ्यांच्या पाचवीला पुजलेले आहेत. पिढी दर पिढी ते नव्याने निर्माण होतात, परत दुसरी पिढी आली, परत नव्याने निर्माण होतात आणि चालूच राहतात. तर भूतकाळामध्ये बरेचदा काय असतं की मालमत्तेच्या नोंदी असतात ते चुकीच्या केलेल्या असतात, त्यामुळे त्याच्यावर आधारित माहिती पण चुकीचीच आपल्या समोर येते. घराण्याचा इतिहास पण चुकीचाच समोर येतो. अनेक घराण्यांमध्ये पिढ्यानपिढ्या सांपत्तिक वाद चाललेले असतात, त्यामुळे माझं काही या वादामध्ये नुकसान होऊ नये म्हणून त्या घराण्यातली माहिती लोकच घराण्याचा इतिहास लिहिण्यासाठी इच्छुक नसतात. उगाच त्या घराण्याचा इतिहास लिहायच्या नादामध्ये माझी संपत्तीवरचा हक्क जाईल का काही असं त्यांना वाटतं. त्याच्यामुळे पण त्या घराण्यांचा इतिहास लिहिला जातो. पुष्कळ वेळा काय होतं की घराण्याच्या संपत्तीचं असतं त्याचं असमान वितरण केलेलं असतं. म्हणजे 4 भाऊ असतात, त्यातल्या एकाच भावाला मोठा वाटा मिळालेला असतो, 3 जणांना तेवढंसं काही मिळालेलं नसतं. तर तो एकाला ज्याला मोठा वाटा मिळालाय तो अनुत्सुक असतो की घराण्याचा इतिहास पुढे घेऊन येण्यासाठी, कारण त्याला वाटतं की एक कळलं तर बाकीच्यांना पण वाटा द्यायला लागेल आणि परत नको ते प्रॉब्लेम सुरुवात होतो. ज्यांना वाटा मिळाला नाही ते घराण्याचा इतिहास शोधायचा प्रयत्न करत असतात, पण घराण्याचं नाव व्हावं भलं व्हावं म्हणून नाही, तर मला कसा माझा वाटे त्या दुसऱ्या माणसाकडून हिसकावून घेता येईल त्याच्यासाठी घराण्याचा इतिहास शोधत असतात. त्याच्यामुळे त्या सांपत्तिक वादामुळे घराण्याचा इतिहासाचा विपर्यास होतो, विकृतीकरण होतं आणि शेवटी नाश होतो. कधी कधी काय होतं की वारसा हक्क असतात, त्या वारसा हक्कांच्या फार मोठ्या गडबडी असतात. कुटुंबाची मालमत्ता कुणाकडे जावी, जमीन कुणाकडे जावी याचे काही नियम ठरलेले नसतात, जुन्या नोंदी अस्तित्वामध्ये नसतात. त्यामुळे त्या वादविवादामध्ये पण माणसं काय करतात की एकमेकांचे खून पाडतात. अक्षरशः खून पडले, रक्तपात झाले की तिथे घराण्याचा इतिहास माणसागणिक रक्ताच्या प्रत्येक थेंब जो खाली पडतो घराण्यातल्या माणसाच्या, त्या रक्ताच्या थेंबागणिक त्या घराण्याचा इतिहास लोप पावतो. अनेकदा काही लोकांकडे शेतजमीन नसते, शेतजमीन असली तरी फार कमी असते, ती नोंदी फार कमी असतात. काही लोकांकडे नसायची, लोक वेठबिगार असायचे, उपरे असायचे. आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला पाहू शकता तुम्ही. त्याच्यामुळे पण काय होतं की शेतजमीनच नाही त्याची, किंवा आहे तर कुठेतरी एखादा तुकडा आहे, त्याच्या घराण्याचा इतिहास आता कोणी सांगायचं. 2 गुंठे जमिनी एखाद्या माणसाच्या पूर्वजाकडे आहे, तिचा इतिहास कोण सांगणार 2 गुंठे जमिनीचा. अशी पण बऱ्याचदा काय व्हायची समस्या निर्माण व्हायची. अजून एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या पूर्वजांचे विवाह. बऱ्याचदा काय होतं की जुन्या काळामध्ये लग्न चिठ्ठी काढली जायची, पण विवाहांच्या तारखाच लिहिल्या जायच्या नाहीत व्यवस्थित. तारखा लिहिण्याची आजच्यासारखी पद्धत पण नव्हती. जुन्या काळामध्ये तिथी पद्धत असायची, ती तिथी नंतर पिढ्यानंतर पिढ्या ते तिथी असतात लग्नाच्या ते विस्मरणात जायच्या, त्यांच्या नोंदी व्यवस्थित ठेवल्या जायच्या नाही. त्यामुळे कोण कुणाशी लग्न झालं, कुणाशी कुठली संतती झाली, कोण कुठे जाऊन स्थायिक झालं कळायला मार्ग नाही. बऱ्याचदा विवाह असायचे, आंतरजाती असायचे, आंतरधर्मीय असायचे, त्यांचं काय गळू बंगाले ते आपल्याला कळायचं नाही. त्यामुळे इतिहासाला एक वेगळंच वळण लागायचं त्या माणसाच्या घराण्याच्या इतिहासाला. अनेकदा विवाह असायचे अनौपचारिकरित्या केले जायचे. विवाह न करता आपण आज लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतो, पण जुन्या काळामध्ये पण माणसं अनौपचारिकपणे किंवा विवाह न करता एकमेकांबरोबर राहत असत, संबंध ठेवत असत. त्याच्यामुळे त्यांच्यातून ज्या संतती उत्पन्न झाल्या त्या घराण्याचा इतिहासाचा भाग आहे, पण त्यांच्याबद्दल काही मागमूसच लागत नसतो. काही काही वेळेला काय केलं जातं की काही काही लग्न मुद्दाम गुप्त ठेवली जात असत, कोणाला कळू दिलं जायचं नाही लग्न केले, नवरा बायको सारखे राहतात किंवा गुप्तपणे संबंध ठेवतात एकमेकांशी, पण बाहेरच्या लोकांना कळू द्यायचे नाही. त्याच्यामधून पण त्या संतती निर्माण व्हायच्या, त्याचे वेगळे समस्या आहेत. आपण त्याच्यावर एक व्हिडिओ बनवलाय, अजून पण तुम्हाला हवा असेल तर आपण एखादा वेगळा व्हिडिओ त्या गोष्टीबद्दल बनवू शकतो, आपण त्या गोष्टीबद्दल बोलू शकतो. तर हा एक मुद्दा झाला. अजून एक गोष्ट अशी होती की हे सगळं पण ठीक आहे घराण्याबद्दल, परंतु काही काही वेळेला काय आहे की काही काही पूर्वज असतात घराण्यातले, ते खूप अज्ञात असतात. म्हणजे आपल्याला माहितच नसतं की अमुक एक व्यक्ती आपले पूर्वज, किंवा तिची व्यक्तीची ओळख जरी समोर आली, कुठेतरी त्या व्यक्तीचं कर्तृत्व दिसलं, ते आपल्या घराण्याशी संबंधित दिसली, तरी तिचं खरं नाव कळत. त्या व्यक्तीचा उल्लेख नेहमी टोपण नावाने केला जातो किंवा दुसऱ्या कुठल्या तरी पद्धतीने केला जातो, अप्रत्यक्ष रीतीने केला जातो. प्रत्यक्षात ती व्यक्ती कोण होती, तिचं नाव काय होतं आपल्याला कळत नाही. त्यामुळे कित्येक पूर्वज हे काळाच्या ओघामध्ये गुमनाम होऊन जातात, आपल्याला हळूहळू ते विस्मृतीमध्ये जायला लागतात. कित्येक पूर्वजांची नावं आपल्याला पिढी दर पिढी विसरली जाऊ लागतात, कारण त्यांचं फक्त अप्रत्यक्षपणे उल्लेख आहे, प्रत्यक्ष उल्लेख कुठंच नाही. अशा रीतीने ते पूर्वजच घराण्याच्या इतिहासातून बाद होतात आणि तेवढा घराण्याचा एक इतिहास कमी होतो. काळ जसा पुढे पुढे सरकत जातो तशी नाती गोती तुटत जातात किंवा नाती संबंध पूर्णपणे संपून जातात. आपण बघतो की आपण गावाला राहतो, कामासाठी मुंबई पुण्यामध्ये येतो, तिथून परत परदेशामध्ये जातो. मी माझं गाव सोडून मुंबई पुण्यामध्ये आलो की माझ्या मागचे जे नाते संबंधित गावातल्या लोकांशी, भावकीतल्या लोकांशी, ते हळूहळू कमी होतात. नंतर कोणी कोणाला ओळखेन असं होतं.
माझी मुलं बाळा उद्या अमेरिकेला लंडनला निघून गेली, इथले पण मुंबईमध्ये मी 4-5 कोण माझे नातेवाईक आहेत त्यांना भेटतो, त्याच्याशी पण त्यांचे संबंध कमी होतात. अशा रीतीने अनेक नाते गोते नाते संबंध पूर्णपणे संपून जातात. आणि मग कोणी जर जागा झाला 600 वर्षानंतर मला माझ्या घराण्याचा इतिहास शोधायचा कुठे, कोणाकडे शोधायचा, ही एक मोठी समस्या निर्माण होते. दुसरी एक गोष्ट म्हणजे अनेक सदस्य असतात, मगाशी मी म्हणलं तसं की त्यांचं अकाली निधन होतं, की त्यांच्याकडनं माहिती पुढे यायच्या आधीच तो काहीतरी चांगलं काम करत असतो पुस्तक लिहिण्याचं किंवा घराण्याचा इतिहास समोर आणण्याचं, पण अचानक त्याला हार्ट अटॅक येतो, दुसरा काहीतरी व्याधी होते आणि तो मनुष्य अचानक निघून जातो. त्याच्याबरोबर त्याच्या आठवणी आणि अनुभव पण निघून जातात, जे तो भावी पिढीला सांगू शकत असतो. भावी पिढीचं नुकसान होतं, घराण्याच्या इतिहासाचं पण नुकसान होतं. अजून एक महत्वाचा मुद्दा आपल्या समाजामध्ये असतो तो म्हणजे काय आहे की सामाजिक अस्थिरता म्हणू शकतो आपण. शेवटी कुठलाही माणूस असेल, कुठलंही कुटुंब असेल, कुठलंही घराणं असेल, ते राहत कुठं असतं, समाजामध्येच राहत असतं. तिथे समाजामध्येच सातत्यानं अस्थिरता असेल तर तिथे इतिहास लेखन करता येणं किंवा घराण्याची माहिती लिहून ठेवता येणं शक्य नसतं. बऱ्याचदा लढाया होत असतात, मारामाऱ्या होत असतात, बंड होत असतात, स्वातंत्र्यासाठी लढे होत असतात. अशा वेळेला एकाच घराण्यातले लोक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बाजूने लढताना आपल्याला दिसतात. कोणी शत्रूच्या बाजूने लढते, कोणी स्वतःच्या बाजूने लढते, कोणी वतनासाठी लढते, कोणी स्वार्थासाठी लढते, कोणी मजबुरीने लढते. मग असे जेव्हा लोक वेगवेगळ्या बाजूने लढतात, एकमेकांच्या विरोधामध्ये लढतात या सामाजिक अस्थिरतेमुळे, त्यामुळे त्या इतिहासाचा त्या घराण्याचा नाश होतो. कारण जी व्यक्ती मरून जाते ती मरून जाते या वादात, ते नातं तिथं संपतं, तो इतिहास तिथे संपतो घराण्याचा. काही व्यक्ती असतात त्यामध्ये एवढा कडवटपणा निर्माण होतो की एकमेकांचं तोंड बघत नाहीत, आपण बघतो ते एकमेकांना बोलत नाहीत, एकमेकांची माहिती इतिहास सांगत नाही, तो इतिहास तिथे नाहीसा होतो. अनेकदा काय असतं की समाजामध्ये वर्गभेद असतात की मी उच्च, तू नीच किंवा उच्च नीचतेचा आपण म्हणतो वर्गवारी केली जाते. ती आर्थिक, सामाजिक, जातीय, धार्मिक स्तरावर केली जाते की कोण उच्च आणि कोण नीच हे ठरवलं जातं. या उच्च नीचतेच्या भानगडीमध्ये काय होतं की नाही, तू त्याच्याकडे जायचं नाही, तू त्याचा उंबरा चढायचा नाही, तू त्याच्याशी बोलायचं नाही, त्याने माहिती सांगितली, तो काय सांगणार आहे तेव्हा, त्याला काय कळतं तेव्हा मला त्याच्यापेक्षा जास्त कळतं. या असल्या धारणांमुळे पण काय होतं, कुटुंबाचा इतिहासाचा नाश होतो. अनेकदा कुटुंबामध्ये विषमता असते, म्हणजे 2 भाऊ असतात, त्यातला एक भाऊ खूप गर्भश्रीमंत असतो आणि एक भाऊ खूप गरीब असतो. तो एक भाऊ असतो त्याच्या घरामध्ये बाहेरची माणसं कामाला आहेत शेतीवर, आणि दुसरा भाऊ आहे तो दुसऱ्याच्या शेतीवर कामाला जातो. एवढी विषमता, ही आर्थिक विषमता सांगितली. अशा भावनिक, मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक अनेक विषमता असू शकतात 2 भावांमध्ये किंवा एकाच घरामध्ये. त्या विषमतेमुळे पण ते भाऊ सगळे एकाच लेवलला कधी येऊ शकत नाहीत, पातळीवर येऊ शकत नाहीत की आपण मिळून घराण्याचा इतिहास किंवा एखाद्या इतिहासकाराने जरी प्रयत्न केला, त्यांना जोडायचा प्रयत्न केला, तर तो प्रयत्न त्याचा अयशस्वी होतो. त्याच्यामुळे पण घराण्याचा इतिहास समोर येतो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की आपल्या समाजामध्ये की जे लोक गावगाड्यामध्ये संबंधित होते, जे कर भरत होते, ज्यांची शासनाला गरज होती, त्यांचीच रेकॉर्ड आढळतात आपले. ज्यांची शासनाला काही गरज नव्हती, असे भटके विमुक्त लोक जे गावकोसाच्या बाहेर राहत होते, गावगाड्यामध्ये पण कधी आधीमध्ये येणारे फिरस्ते लोक, गोसावी, डवरी वगैरे असतात, त्यांचा पण कधी कोणी हिशोब ठेवलेला नाही. त्यामुळे त्यांच्या घराण्याचा इतिहास कळत नाही, त्यामुळे ते जिथे जिथे राहत होते त्या भागाचा इतिहास कळत नाही, त्यामुळे मी त्या भागात राहतो, माझ्या घराण्याचा इतिहास कळत नाही. अप्रत्यक्षपणे माझं पण नुकसान होतं. तर अल्पसंख्याक समुदायामध्ये नोंदी न ठेवल्या गेल्यामुळे, निरक्षरतेचं प्रमाण जास्त असल्यामुळे, त्यांना गावकोसाबाहेरच ठेवलं गेल्यामुळे त्यांचा ते इतिहास लोप पावलेलाच आहे. परंतु त्यांच्याबरोबर ते ज्या ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणच्या माणसांचा पण इतिहास लोप पावलेला. असे अनेक सामाजिक अस्थिरतेमुळे दुष्परिणाम झालेले. तर हे काही झाले कौटुंबिक कारण, म्हणजे आपल्या घराण्याचा इतिहास नष्ट होण्याची काही कौटुंबिक कारणे. आतापर्यंतच्या माझ्या 20 वर्षाच्या अनुभवाने यातली ही मला जाणवलेली, दिसलेली कारण आहेत. ती कुठल्या पुस्तकावर वाचून मी शोधलेली नाही, याच्यावर कुठलं कोणी पुस्तक पण आजपर्यंत लिहिलेलं नाही. किंबहुना ही जी आपण मालिका चालवतोय, घराण्यांचा इतिहास ही जी मालिका आहे, ही एक कट्टा माहिती सांगणारं कुठं पुस्तक नाही. मिळालं असतं तर मला स्वतःला खूप आनंद झाला असता, मला काही संशोधन करायला मदत झाली असते. पण या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या अनुभवाच्या गोष्टी ज्या आपल्याला दिसतात आले काम करताना, तर आज आपण इथेच थांबूया. नेहमीप्रमाणे हे जे आपण विवेचन केलं की घराण्याचा इतिहास न सापडणाऱ्या कौटुंबिक अडचणी किंवा कौटुंबिक कारण, ते तुम्हाला आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला शेअर करा, आवर्जून प्रतिक्रिया द्या, चॅनेलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा. हे अशा प्रकारचं अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते. जर आपणाला चॅनेलला मदत करणं शक्य असेल तर चॅनेलला मदत करण्यासाठी युट्यूबची मेंबरशिप घ्या, सुपर थँक्सच्या माध्यमातून मदत करा. गुगल पे नंबर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय,
शक्य असेल तर गुगल पे, फोन पेच्या माध्यमातून पण आपण मदत करू शकता. जर आपल्याला वाटले की माहिती खूप उपयुक्त आहे, अशा प्रकारची माहिती समाजामध्ये येणं गरजेचं आहे, अजून या विषयावर चांगले व्हिडिओ येणं गरजेचं आहे, आपण गुगल पेच्या माध्यमातून मदत करू शकता. इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमान तुला येईल. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.